सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 हाता
पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळ सांभाळले सांभाळले अनाथा घरा आले कृपाळ केला निळा पावन घरा आले कृपाळ विठोबा रखुमाई
मागे घे देवाला रोहित जाऊ दे तिकडे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांची भेट झाल्यानंतर दिव्य असणारे उद्गार जगद्गुरु श्री संत निळोबारायांनी काढलेले तुकोबारायांच्या भेटीचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. एखादा म्हणेल मग हा अभंग तू इथं का घेतलास? आता देव आलेला आहे, ते माझ्या मनात पक्क झालेलं आहे. इथून पुढच्या काळात जेवढ्या मूर्ती येतील इथून संत पंढरीमध्ये प्रत्येक वेळेला हाच अभंग घेतला जाईल. मला काय बोलता येईल त्याच्यावरती मला माहीत नाही, पण दुसरा अर्थ पण मला लावता येऊ शकतो. जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्यक्ष परमात्मा भेटायला आला. परमात्मा जसा तुकोबारायांना भेटायला आला तसा निळोबारायांना पण प्रत्यक्ष भेटला. निळोबारायांतर परत पाठवलं, तुझा लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आलासी का. देव स्वतःच त्यांना भेटण्याकरिता आला. म्हणजे तो त्या विठ्ठलवाडीच्या त्या भीमा नदीच्या पात्रामध्ये प्रत्यक्ष भगवान त्यांनी भेटला. तिथून पालखीत घालून निळोबारायांनी घरापर्यंत आणला. कदाचित त्या प्रसंगात निळोबारायांनी हा अभंग त्यांनी रचना केली असेल की पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. म्हणून त्यांनी कृपाळ असणारा देव घरी आला. सगळेच म्हणत होते देव घरा आला, भक्ती सन्माने पूजला, असा अभंग चिंतना करता घ्या. पण मी सगळ्यांचं मोडून खाल्लं, फुगीरपणा माझ्या पोटात पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळे तो अभंग त्यांचा काही ऐकला नाही मी. हाच अभंग घ्यायचा असं ठरवलं आणि भविष्यातही जेवढ्या त्यांनी देवदेवता आपल्याकडे येतील आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वागताकरता हाच अभंग चिंतन करता निवडला जाईल. अभंगाचं चिंतन त्यांनी होईल असं नाही, फक्त आपण सर्वजण आलेले आहात. जी त्यांनी देवता आपल्याकडे येईल तिचं थोडंसं महात्म्य त्या माध्यमातून सांगितलं जाईल असा त्यातला भाव आहे. म्हणून श्रीसंत निळोबारायांना देव भेटला, प्रत्यक्ष तुकोबाराय भेटले. मनामध्ये मनोरथ निर्माण केलं होतं की देव भेटावा, संत भेटावे आणि म्हणून तो मनोरथ पूर्ण झाला आणि तो अट्टहासानं पूर्ण केला. पूर्ण केला एकदा नाही म्हणले, दुसऱ्यांदा म्हणले पूर्ण केला, परत म्हणले पूर्ण केला मनोरथ. त्रिवार त्यांनी म्हणतात पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. का बरं? काय मनोरथ पूर्ण झाला? घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. हे कृपा करणारे त्यांनी मायबाप घरी आले आणि त्यांनी मला सांभाळलं, सांभाळले 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 अनाथ, मी अनाथ आहे आणि मला ते सांभाळण्याकरिता इथपर्यंत आलेले आहेत. म्हणून त्यांनी मला पावन करून टाकलेलं आहे. केला निळा केला निळा केला निळा पावन, म्हणून मला त्यांनी पावन केलेलं आहे. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. आणि म्हणून निळोबारा त्यांनी म्हणत त्या भगवंताचं स्वागत जगद्गुरु तुकोबारायांच्या विषयीचे त्यांनी उद्गार अशा पद्धतीने करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. प्रस्तुत आज आपल्या या संत पंढरीमध्ये संत पंढरीचा मालक आणि जगदीश असणारा परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. म्हणून त्याचं आपण स्वागत करण्याकरिता सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. 8 ते 10 कीर्तन करायचं असं ठरलं होतं. फराळाचा होता करता थोडासा वेळ झाला म्हणून 10 वाजेपर्यंत थांबण्याचा नक्की प्रयत्न करेन. फार दुरून सर्व मंडळी आलेले आहेत. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी सगळीच भाविक मंडळी दिसत आहेत. माझा सगळ्यांचा चांगल्यापैकी परिचय आहे. पण एकाचं जर मी वर्णन करीन तर जवळजवळ 100 गावातले लोक त्यांनी नाराज होतील की आम्ही पण आलो होतो मग महाराजांनी आमचं वर्णन केलं नाही. खरंच असं होऊ शकतं. म्हणून त्यांनी सगळेच अतिप्रेमाचे आहेत. भगवंतावर प्रेम, तुमचा माझा संबंध फक्त भगवंताच्या प्रेमाकरताच आहे महाराज. म्हणून भगवंतावर तुम्ही प्रेम करत आहात, मी माझ्या भगवंतावर प्रेम करतोय आणि त्याच्याविषयी थोडंसं 4 शब्द बोलतो म्हणून तर तुम्ही माझ्यापर्यंत येत आहात. म्हणून हाच आपला प्रेमाचा संबंध आहे, भगवंताच्या प्रेमाचा संबंध.
म्हणून त्यांनी व्यक्तिशः कोणाचं वर्णन करण्यापेक्षा सगळेच त्यांनी एकाचे मनोव्यापारी हे विश्वचे होय संवरे अशी ज्यांची सगळ्यांचीच अवस्था आहे. म्हणून सगळ्यांनाच वंदन करतो आणि अतिशय अल्पशा वेळेमध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. ही संत पंढरी निर्माण त्यांनी झाली याला कारण निवळ त्यांनी भगवंताचा आणि असणारा संकेत आहे महाराज. त्या भगवंताच्या संकेतातून अशा पद्धतीने हे सगळे कार्य त्यांनी होत आहे. काही लोक म्हणले तुलाच बरे संकेत झाले असं म्हणले खरोखर लोक. आता कोण म्हणले कशाला सांगत बसू, पण म्हणले तुलाच कसा संकेत झाला. मग मला थोडं वाईट वाटलं त्याचं. आता मी काय करू. मग डॉक्टर बाबा मला भेटले. डॉक्टर बाबा म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्राप्तस्मरणीय डॉक्टर महाराज म्हणजे आळंदीला त्यांनी नारायण महाराज जाधव त्यांचं नाव मोठ्या माणसाचं घेत जाऊ नये म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं डॉक्टर महाराज भेटले. मला म्हणले बघा तुम्हाला झालाय ना संकेत. म्हणलं झालाय. तुमचं म्हणतोय त्याला साक्षीदार आहे. मग लोकांचा काय विचार करतात, कोण काय म्हणतं याच्याशी काय कर्तव्य. ते म्हणतात ना तुम्हाला करा म्हणून हे सगळं करा म्हणून तुम्ही पुढे व्हा ना. होईल ना, जसं व्हायचं असेल ते होईल. संकेतच असा होता तू फक्त पुढे हो या सगळ्या गोष्टी होतील. आधी सगळ्या लोकांना आश्चर्यच वाटत होतं कसं होईल. हा प्रश्नच होता सगळ्यांच्या मनामध्ये. पण आज प्रत्यक्षात ज्यावेळी उभं राहिलेलं दिसतंय ना त्यावेळी सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता हे झालंय खरोखर. असं पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, माऊलींचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, जिथं आपण उभे आहोत हे नाथमार्गांचं मंदिर आहे. या सगळ्याच्या सगळ्या वास्तू त्यांनी उभ्या राहायला लागलेल्या आहेत. बरं आपण काहीच न म्हणता देव स्वतःहून यायला लागलेले आहेत. बरं ते देव त्यांनी भांडणं करून यायला लागले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानोबरायांचे त्यांनी महाराज आगमन आपल्याकडे सगळ्यात आधी ज्ञानोबरायांचं मंदिर झालं आणि सगळ्यात आधी ज्ञानोबरा इथपर्यंत आले. म्हणजे त्यांच्याच मनात जणू काय बेंगोजी बाबांना भेटण्याकरिता फार अट्टहास होता. इथं 2 महापुरुष या गावामध्ये झाले. निके वारकरी होते. भगवंताकरिता जीवन कष्ट दिलं, जिवंत समाधी घेतली महाराज असं त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांच्याकरिता परमात्माला याच्यात काय नव्हते. सगळ्याच संतांना वाटायला लागला आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे. पण ज्ञानोबरांनी 1 नंबर मारला महाराज. ज्ञानोबरा सगळ्यात आले. पण आता भगवान त्यांनी आलेलाच आहे. आपण आता इथं सगळ्या संतांचे बघा तुम्ही जेवढे वारकरी संप्रदायातले संत त्यांच्या समाध्या त्यांची मंदिर आपण पाहतो त्या प्रत्येक संतांच्या पाठीमागे पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती आहे. ज्ञानोबरांच्या पाठीमागे पण आहे. तुकोबरांच्या वैकुंठ गमन मंदिरात तुम्ही गेलात तिथं पण आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी फक्त निळोबरांच्या मागे तुकोबराय उभे आहेत. नंतर बाकीच्या अनेक ठिकाणी आपण पाहतो तिथं पांडुरंगाची मूर्ती त्यांनी पाहायला मिळते. बऱ्याच लोकांच्या मनात हा पण विकल्प होता मग देव आहेच ना गावामध्ये, मग तुला अजून त्यांनी पांडुरंगाची मूर्ती आणायची काय आवश्यकता आहे. मग आहेच देव इथपर्यंत ठीक आहे. याच गावातल्या लोकांनी जरी 4 संतांची मंदिरं बांधली आणि त्यांच्या मागे जर पांडुरंग रुक्मिणी उभे केले तर वावगं काहीच नाही महाराज. तो पांडुरंग त्यांच्या पाठीमागे उभा आहे असं फक्त प्रत्यक्ष पाहायला मिळेल. तसं हा पांडुरंग या ठिकाणी आलेला आहे आणि तो आद्य शंकराचार्यांच्या मागे उभा राहण्याकरिता आलेला आहे की ज्यांनी त्याचं तोंड भरून जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. म्हणून पुढे शंकराचार्यांची मूर्ती स्थापन होईल आणि त्याच्या पाठीमागे एकटा पांडुरंग त्यांनी उभा राहील आणि मागच्या बाजूला त्यांनी रुक्मिणी आई साहेबांचं अशा पद्धतीने मंदिर तयार होणार आहे. गावकऱ्यांनी फार जास्त मदत केली. आताचा सप्ताह झाला त्याच्यात त्यांचे लेकी बाळा सगळ्या त्यांनी जमा झाल्या होत्या. थोडंसं आवाहन केलं तर सगळ्या लोकांनी मिळून जवळजवळ 3-3.5 लाख रुपये जमा करून दिले. आता 3-3.5 लाखात मंदिर होत नसतं त्याला आणखी त्यांनी निधी लागतो. पण बाकीचा सगळं तयार होईल. लवकरात लवकर रुक्मिणीचं मंदिर पण अशा पद्धतीने तयार होईल. म्हणून त्यांनी रुक्मिणी मातेचं मंदिर पण पलीकडच्या बाजूला अशा पद्धतीने तयार होणार आहे. एवढे मंदिर तयार करण्याची काय आवश्यकता आहे. आज कार्तिक वारी होती. सगळे लोक त्यांनी वारीला आले. त्यांनी पाहिलं आता फार जास्त गर्दी नव्हती पंढरपूरला. अतिशय आषाढी सारखी तर नव्हतीच महाराज. असे एकदम मोकळेच सगळे. आम्ही प्रदक्षिणा केली पांडुरंगाला घेऊन. नगर प्रदक्षिणा झाली. महाद्वाराच्या समोर नेऊन पांडुरंगाचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा झाली. पूर्ण मोकळच होतं. आम्हीच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतंच म्हणलं तरी चालेल. पण त्यांनी अशी वारी तिथं त्यांनी अशा पद्धतीने भरली. अशा वाऱ्या त्यांनी पंढरपुरामध्ये भरतात. सगळे संत त्यांनी येतात. पण पंढरपूरला गेलं म्हणजे फक्त पांडुरंगाचंच दर्शन होतं, रुक्माईचंच दर्शन होतं. तिथं ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नाथ महाराजांचं दर्शन होत नाही. आळंदीला जर गेला तर ज्ञानोबरायांचं दर्शन घेऊन येतो आणि फारच उत्कट भावना झाली तर थोडंसं जवळ देव आहे मग देऊला पण जाऊन येतो. तो जर इकडच्या परिसरात असला तर म्हणतो येता येता निळोबरांना भेटून यावं. पण त्याला पैठण साधत नाही. तो जर आळंदीला गेला तर देहू पिंपळनेर करून येऊ शकतो. पण पैठणला जाणार नाही. इथून 100 पेक्षा जास्त किलोमीटर पैठण आहे आणि पंढरपूर 200 किलोमीटर. म्हणजे पंढरपूर पैठण तरी शिल्लक राहीलच. 3 जरी साधले तरी 2 राहतीलच. पंढरपूरला जर गेला तर हे बाकीचे सगळे राहतीलच. म्हणून त्यांनी सगळे एका जागेवर सापडा देत एकाच वेळेला त्याचा दिव्य आनंद सगळ्या लोकांना घेता यावा असा त्यातला भाव आहे. सगळ्या लोकांना ही संकल्पना त्यांनी मांडल्यानंतर भावली रुचली पचली. लोकांनी भरभरून सहकार्य केलं. हे सगळं लोकांच्या सहकार्यातून उभं राहिलेलं आहे. भगवान त्यांना सर्वांना त्याने जसा संकेत दिला, जसा मला संकेत दिला तसं सगळ्या लोकांना पण बुद्धी देणारा तोच आहे महाराज. नाही म्हणलं तरी सुद्धा लोक स्वतःहून या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं या कामाकरिता मदत करतात. आता एवढ्यात कथा त्यांनी झाली कापरीवाडीला.
कापरेवाडीकर मंडळी फार जास्त संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या कथेच्या माध्यमातून, त्यांच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या संगनमतातून 1 लाख रुपये त्यांनी या संत पंढरीच्या कामाकरता. म्हणजे आम्ही असं कोणाला म्हणत नाही की तुम्ही द्याच म्हणून, अजिबात नाही, असं शब्द सुद्धा नाही करतो. आखी 7 दिवसाची कथा झाली, ते कथा ऐकत होते. त्यांनी फक्त सांगावं की 7 दिवसात मी असं म्हणलो का तुम्हाला की तुम्ही मदत करा थोडीशी म्हणून. असं काही कोणाला म्हणायचं काही काम नाही. तरी पण भगवान बुद्धी देतो, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून भगवान बुद्धी देतो आणि त्याच पद्धतीने होतं. विठ्ठलपंत आणि प्रवास करत करत अलंकापुरात आले आणि अलंकापुरात आल्यानंतर त्यांनी सिद्धोपंत त्यांचे सासरे म्हणजे होणारे सासरे, समजा ते आधी गेले सासरे झाले नव्हते तोपर्यंत. मग काय झालं, ते सिद्धेश्वराची सेवा करत होते. सिद्धेश्वरानं सिद्धोपंतांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की हा जो विठ्ठलपंत आहे ना, त्याला तू तुझी मुलगी देऊन टाक, ही जी मीनाक्षी तिचं नाव आहे ती त्याला देऊन टाक असं सांगितलं. मग त्यांनी लगेच स्वप्न पडलेलं विठ्ठलपंतांना सांगितलं. म्हणजे मला स्वप्न पडलंय आणि मला शंकरानं सांगितलंय स्वप्नात येऊन की तुझी मुलगी या ब्राह्मणाला देऊन टाक म्हणून. ते म्हणजे स्वप्न तुम्हाला पडले, मला नाही पडलं. स्वप्न पडले तुम्हाला, मला काय स्वप्न पडलं नाही. जेव्हा मला स्वप्न पडेल ना तेव्हा मी तिचा स्वीकार करू शकतो, महत्वाचा विचार आहे. आणि त्याच दिवशी रात्री त्यांना पण स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर सिद्धेश्वराने स्वप्नात येऊन सांगितलं की तू रुक्माई बरोबर विवाह कर. हे काय सांगितलं मी कशा करता? स्वप्न कोणाला पडलं होतं आधी? सिद्धोपंतांना. ते सांगायला गेले पण ते समोरच्याला विठ्ठलपंतांना पटलं नाही. जेव्हा त्यांना स्वप्न पडलं मग खरं झालं की बस हे म्हणणं योग्य आहे. तसं मला संकेत झाला इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला कसं काय संकेत होतो रक्त मानून देण्याचा? नाही कळलं तुम्हाला? तुमच्या लक्षात येतं का मी काय म्हणतो? मला हेच सांगायचं. मला संकेत झाले ठीक आहे, मी बावळटपणे सांगत असेल, पण तुम्हाला सगळ्यांना काय संकेत आहे? आतून उर्मी निर्माण होते ना, दिलं पाहिजे. आणि ते चांगलं काम त्यांनी सुरू. पवार गुरुजी वडगाव कांदळीला फार बऱ्याच दिवसांचा त्यांचा आमचा संपर्क आहे. ते आता वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांना जास्त फिरता पण येत नाही. तरी सुद्धा त्यांच्या मुलाला, सुनेला, नातवाला त्यांनी घाईघाईत पाठवून दिलं. आणि आता फार दिवस नाही झाले, अजून महिना पण झाला नसेल, 1 लाख रुपये त्यांनी अशा पद्धतीने पाठवून दिले. म्हणजे काही संपर्क न करतो तुम्हाला ठराविक लोकांच्या नावं, याच्यात 2-2, 4-4 लाख रुपये देणारे लोक सुद्धा आहेत महाराज. म्हणून ते मी का सांगतो कशा करता, मला एवढं सांगायचं याच्यातून पटवून तुम्हाला की त्यांना सुद्धा संकेतच होता येते. तू जा आणि तिथं देऊ नये. इथं भागवताई आलेली आहे नारायणगाववरून, तिला दत्त भक्त आहे ती. आणि दत्तप्रभूंनी तिला प्रत्यक्ष त्यांनी असं संकेत दिला की हे बघ, तुला जर खरोखर काही करायचं असेल परमार्थ करता तर संत पंढरीचं काम चाललेलं आहे, तिथं तुला काय त्यांनी अशा पद्धतीने मदत करतील सगळी मदत कर. बाईनं 10-11 लाख रुपये त्यांनी दत्तप्रभूंच्या मंदिराकरिता अशा पद्धतीने दिले. फार मोठं सहकार्य त्यांनी दत्तप्रभूंच सांगितलं स्वप्नात येऊन की तू जा, तिथं त्यांनी नेऊन दे. मग हे काय माझ्या एकट्याचा संकल्प नाही, माझ्या एकट्याचा संकेत नाही. हा मला तुम्हाला पटवून द्यायचं काही अट्टहास नाही, पण सगळ्या लोकांनी हे कळावं की हे कसं चाललेलं आहे. म्हणून याच्यात काही खंत नाही. मला कोणाकोणा असा निरोप आला की असं मंदिर बांधावं ज्याचा कळस आपल्या डोळ्यापुढे व्हावा, असा एक निरोप आला मला आता बाप्पा काय करायचं, आपल्या डोळ्यात एकदा जर नाही कळत झालं, एवढी मंदिर आपण बांधायला काढली, मध्येच मरलो मग काय करायचं, असा प्रश्न आहे महाराज. मला काही खंत नाही महाराज. काय का बरं खंत नाही? त्याचं कारण काम माझं नाही. ज्यानं संकेत करून दिलं ना काम त्याच आहे. सगळ्यात महत्वाचं काम माझं नाही ना. मला अजिबात खंत. मी आता 4-6 दिवसापासून या सगळ्या लोकांना म्हणतोय, मला आता जरी समजा थांबाय, आता कोणाचं काय पाहिलं कोणी थांबायचं मरायचं जगायचं, पण तरी थांबायचा जरी प्रसंग आला तरी सुद्धा माझा याच्यात कोणत्याही प्रकारचा जीव अडकणार नाही. मला याच्यात गुंतून पडायचं काही काम कोणाचं आहे? याचं काम आहे. आणि तो आला ना महाराज, आता तो त्याचं काम करण्याकरिताच आलेला, तो समर्थ आहे सगळं काही करण्याकरिता, त्याचाच संकेत आहे, तोच सगळं काही करणार आहे. आता थोडं मंदिराची फिनिशिंग केली की आपण मूर्ती स्थापना लगेच करू शकतो, लोकांना दर्शनाची व्यवस्था पण होऊ शकते, सगळ्या गोष्टी झाल्याच म्हणायचं. बाकीचे मंदिर होतील तेव्हा होतील, हा महत्वाचा विचार, तो करून घेईल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जगन्यंता परमात्मा जो सर्वांना सांभाळतो, अतिशय भावयुक्त अंतकरण आपण जर त्याची भक्ती केली तर मागे पुढे उभाच राहतो महाराज. तो त्यांनी महाराज त्या भक्ताला आणि अशा पद्धतीने हातावर तळ हाताच्या फोडासारखा सांभाळत राहतो, त्याच्यावर फार प्रेम करतो. मग आपली जर बुद्धी त्याच्या चरणाजवळ स्थिर असली तर मनातले सगळे संकल्प पूर्ण करतो. पण आपल्या मनामध्ये त्यांनी संकल्प चांगले असावेत. ते संकल्प त्यांनी भगवंताच्या भेटीचे, भगवंताच्या दर्शनाचे, परमार्थाचे, धर्मकार्य करण्याविषयीचे संकल्प पोटात असावेत, आणि तेच चांगले संकल्प आहेत. म्हणून त्यांनी संसाराचे संकल्प फार लोक करतात, बायको करायची, मुलं व्हायचे, घर बांधायचं, लौकिक प्राप्त करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मनात तयार करायच्या आणि त्याच्याकरिता रात्र दिवस 8 तास करायचा. असे संकल्प करणारे फार लोक पण मला शिकवणारे तसे नव्हते मला. ज्याने मला शिकवलं ना खरं पाहिलं तर हे सगळं उभं राहिलं कोणाच्या कृपेने? हे त्यांच्याच कृपे, जे शिकवणारे त्यांच्या कृपेने. स्वामीजी भेटले ते पण निस्पुर होते बाहेर. त्यांना जेव्हा कळालं नाही याचा आपण ट्रस्ट स्थापन केलेला आहे, अतिशय रुसले ते माझ्यावर. कितीतरी इथं आणखी साक्षीदार लोक काय असतील त्याच्यातले, इतके बोलले मला ते सगळ्या लोकांच्या समोर, तडतड अतिशय त्यांनी टाकून बोलले मला, जसं त्यांचा माझा काही संबंधच नाही इतकं बोलले.
आणि नंतर मला नांदेडला त्यांनी कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. स्वतःहून त्यांनी अशा पद्धतीने नेलं आणि नेल्यानंतर तिथं पोहोचल्यावर त्यांना काय वाटलं मनातली मनात मला माहित नाही. मला म्हणले रेकॉर्डिंग चालू कर, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू कर, मला काही बोलायचंय. मग व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं आणि ते समोर मांडी घालून बसले. त्यांच्या मुखातले शब्द आहेत महाराज, फार चांगलं बोलले. त्याच्यात ते असं बोलले की काल मी याला फार टाकून बोललो, काल मी याला फार जास्त त्यांनी बोललो, याचा फार अपमान केला, या सगळ्या गोष्टी केल्या, पण तो मला शब्दभर सुद्धा काही बोलला नाही. आणि अजून बरंच काय, तर मला माझं काही कौतुक सांगायचं नाही, पण माझ्या श्रीगुरूंचं माझ्याविषयीचे उद्गार त्यांनीच रेकॉर्ड करायला लावलेत. खरं सांगतो मी तुम्हाला, जपून ठेवलेली क्लिप आहे, महत्वाचा मुद्दा आहे महाराज. पण ते निष्पृह होते, नुसती ट्रस्ट स्थापन केली हे काळात, तरी पण त्यांना ते सहन झालं. त्यांना वाटतं याच्या मायेत अडकायचं नाही, कशातच नाही पडायचं. हा संकल्प त्यांचाच आहे की शंकराचार्यांचं मंदिर व्हावं, शंकराचार्यांची टेकडी तयार व्हावी, शंकराचार्यांकरता वारी भरावी, शंकराचार्यांचा सोहळा पंढरीला जावा, सगळे वारकरी शंकराचार्यांकरता यावे. शंकराचार्यांच्याच अद्वैताची बैठक आहे वारकरी संप्रदायाला. म्हणून वारकरी संप्रदायात लोकांना त्याचा विसर पडलेला आहे आणि त्याची फक्त जागृती समाजात देण्याचं काम कर, असा त्यांचाच त्यांनी उद्देश होता. आणि मग त्यांच्याच उद्देशाने हे सगळं कार्य त्यांनी चाललेलं आहे. त्यांच्या संकल्पातून या सगळ्या गोष्टी त्यांनी होत आहेत. पण ते निस्पृह भावने त्यांनी जगणारे होते. भाऊ आमचे असे होते ज्यांच्याकडे मी ग्रंथ शिकलो, असे त्यांनी महाराज त्यांचं जीवन होतं निस्पृह. अगदी कोणाला कधीच भावने हात पसरला नाही, मला अमुक द्या असं कधीच नाही झालं. फार जास्त गरिबी होती, फार प्रसंग वाईट वाईट जीवनामध्ये आले होते, पण सगळ्या प्रसंगाला धडाडीनं सामोरे गेले. भाऊ वाघासारखेच होते, पण ते मात्र निस्पृह होते, कोणाकडे काही मागितलं नाही. मला फार गरिबी असून सुद्धा कोणाकडून काही अपेक्षा केली नाही. आमची तालीमच अशा प्रकारची. आजही बाबांकडे जाऊन बघा, ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो. गडावरचे बाबा आता सध्या आजारी आहेत, ऍडमिट आहेत दवाखान्यामध्ये, पण ते जीवनभर निस्पृह सेवा केली महाराज. कपाळाला बुक्का लावायचा नाही, कोणाकडून रुपये अशा पद्धतीने मागून घ्यायचं नाही, स्वतःहून कीर्तनाला जायचं, स्वतःहून त्यांनी यायचं, लोक देतील तशाच पद्धतीने त्यांनी फक्त स्वीकारायचं, अशी त्यांची अयाचक वृत्ती. आजही ती वृत्ती तयार आहे. मस्तकावर हात फिरवतात, अशा पद्धतीने गेल्यानंतर जवळ घेतात आणि फार प्रेमानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने सांभाळतात. हे त्यांचे उपकार आहेत. हे जे सगळं दिसतं ना, हे त्यांचे उपकार. आपलं काय सामर्थ्य नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्यांचे उपकार लक्षात ठेवले पाहिजेत. लखनगिरी बाबांसारखे, नारायण बाबांसारखे महापुरुष जीवनामध्ये आले आणि त्या सगळ्या महापुरुषांची कृपा झाली आणि त्या कृपेने त्यांनी महाराज वैभव या ठिकाणी उभं राहत आहे. म्हणजे याच्यात आपलं कोणाचंच काही नाही, याच्यात भगवंताचा संकेत आहे आणि संतांची कृपा आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणून त्यांनी तेच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्यांनी लाख लाख रुपये दिले असतील ना, त्यांनी पण मनात असाच भाव ठेवा की आपण भगवंताची आणि संतांची सेवा करण्याकरिता हे केलेलं आहे, असं त्यांनी भाव आपल्या पोटात त्यांनी असावा. म्हणून अशाच पद्धतीने भाव माझ्याही पोटात आहे आणि तोच भाव मला तुमच्या अंतकरणामध्ये उतरवायचा आहे. आणि कर्मधर्म संघाने मला लोकही असे सापडतात की ज्यांना अजिबात मोठेपणाचा हव्यास कुठं सापडत नाही महाराज, की ते काय असे सापडतात महाराज, सांगूच नका आमचे नाव. आता जे मूर्ती आल्यात की नाही, या मूर्तींकरता खर्च जो लागणार आहे, त्या खर्चाला त्यांनी महाराज 3 लोक तयार झाले. म्हणजे आधी त्यांनी आमच्या वडिलांनी हे ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला 10 लाख रुपये दिले होते. त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींकरता रक्कम त्याच वेळेस दिलेली होती, पण ती या कामामध्ये खर्च झाली. नंतर त्यांनी महाराज हार्देबाबा, त्याच्यानंतर शहाणे महाराजांनी 1 लाख रुपये मूर्तीच्या आधी देऊनच टाकले डायरेक्ट. त्याच्यानंतर हार्देबाबांनी शब्द दिला होता मी पांडुरंगाची मूर्ती देणार आहे. आता त्यांनी पैसे दिले नाही आणि शब्द दिला होता, मग काय करायचं, माझेच घेतले पाहिजे, असं भांडण सुरू झालं. मी तुम्हाला म्हणलं भांडून आले देऊ इथपर्यंत, मीच देतो, मीच त्यांनी देणार, असं त्यांनी भाव आहे त्यांच्या पोटामध्ये, म्हणून मीच त्यांनी देणार. मग हे किती झाले. आता आमच्या वडिलांचं नाव मी तुम्हाला सांगितलं, मला कौतुक नाही सांगायचं, पण ज्यांनी दिलं त्याचं सांगितलं पाहिजे ना. मग ते हार्देबाबा आहेत, शहाणे महाराज आहे, हे 3 आहेत. अजून एक व्यक्ती त्यांच्यात आहे, त्यांनी सुद्धा 1,11,000 रुपये दिले आहेत. पण त्यांनी सांगितलं माझं नाव कोणासमोर सांगायचं नाही अजिबात. आता ही पत्रिका छापली, पत्रिकेमध्ये त्यांचे नावं लिहिले, ज्यांनी मूर्ती करता योगदान दिलंय त्यांचे नावं लिहिले त्याच्यात. पण त्यांनी मात्र त्या व्यक्तीने मात्र नाव लिहूच नका म्हणून सांगितलं. खरं की नाही महाराज, म्हणजे गुप्तदान देण्याकरिता तयार झाले. हे त्यांनी मला, हे तुम्हाला काय सांगायचं कशाकरिता, की अशा पद्धतीने सर्वांना ही सद्बुद्धी होऊन आणि आपण या पद्धतीने कार्य करत आहोत. मग आपलं नाव सांगू नका म्हणतात, म्हणजे अभिमान कुठे राहिला का? अभिमानाचं काही कारण तरी शिल्लक पडलं, बिलकुल किळमात्र सुद्धा अभिमान नाही. मग देणाऱ्यांनाही अभिमान नाहीये आणि भगवंताला त्यांचं त्यांनी महाराज घ्यायचंय म्हणून त्यांच्याकडूनच निवडून घेतोय, हा त्यातला भाव. पण अशा पद्धतीनं हा त्यांनी संत पंढरीचा थोडक्यात त्यांनी तुम्हाला मागोवा दिलेला आहे. आपण सर्वांनी त्यांनी महाराज त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून आणि आपण सर्व पुण्याचे भागीदार झालेले आहात. आज त्या सगळ्याचं त्यांनी महाराज दिव्य असणारा भाव म्हणजे परमात्मा प्रत्यक्ष आलेला आहे. त्या मूर्तीची ऑर्डर देण्याकरिता माझ्या मनात असा भाव होता की पंढरपुरातूनच पांडुरंग आला पाहिजे, पंढरपुरातूनच पांडुरंग आला पाहिजे. नाही तर जयपूरवाले ती ज्ञानोबरायांची मूर्ती फार सुंदर केली त्यांनी. ते म्हणायचे आम्ही तर
करून देतो. गेगड्यांना कितीतरी वेळा ते म्हणले की मी पांडुरंगाची मूर्ती तयार करून देतो. तर त्यांनी फार सुंदरही केली असती, पण मला त्यांच्याकडून घ्यायची नव्हती, मला पंढरपुरातूनच आणायची. मग आम्ही पंढरपुरात 10 दुकानं फिरलोच नाही. ज्या दुकानात गेलो त्याच दुकानात लगेच ताबडतोब बोलणं झालं. आता सौदा म्हणायचं नाही त्याला, बोलणं झालं आणि बोलणं त्यालाच सांगून टाकले की तू आम्हाला मूर्ती करून दे. फक्त माझं असं म्हणणं आहे की स्वयंभू मूर्ती जशी तशीची तशीच मूर्ती झाली पाहिजे आणि ती तशीच दिसली पाहिजे. अंबाबाईची सुद्धा म्हणजे रुक्माईची सुद्धा आणि पांडुरंगाची सुद्धा तशीच मूर्ती दिसावी. आणि म्हणून असा एक 8 तास होता. त्याला मधून मधून आम्ही संपर्क करत होतो. आमच्या संपर्कानुसार त्यांनी त्यानं मला जशी पाहिजे त्या पद्धतीची मूर्ती तयार केली आणि आपण मूर्ती इथं त्यांनी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही सगळेजण पाहतात. गडीभर त्यांनी मला तुमच्या डोळ्यासमोर पंढरीचा तो स्वयंभू असणारा विटेवरती उभा असणारा देव तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल. म्हणून तोच या ठिकाणी प्रत्यक्ष आलेला आहे आणि त्याला आपण या ठिकाणी आता उभं केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या भेटीकरिता तो आलेला आहे. तुम्ही दर्शन त्याचं थोड्या वेळाने घेऊ शकता. म्हणून त्याचे अनेक गावगावच्या सगळ्या लोकांनी स्वागत केलं. मिरवणूक अशा पद्धतीने झाली. इथं आणल्यानंतर इथं ज्या स्वयंभू मूर्ती आहेत त्या स्वयंभू मूर्तीच्या समोर नेऊन या मूर्ती का ठेवल्या आपण, त्याचं कारण एवढंच आहे. तो विठोबा हा विठोबा काय, विठोबा 2 नसतात, विठोबा एकच आहे. रखुमाई काय 2 नाहीत, रखुमाई एकच आहे. मग तिथं ठेवण्याचं काय कारण आहे, त्याच्या समोर एवढीच विनंती होती, देवा तू याच्यामध्ये त्यांनी प्रवेश अशा पद्धतीने कर आणि प्रवेश करून तिथं इथं तू चराचरात सगळीकडे व्यापक आहेस. तू सगळ्या ठिकाणी राहतो. तुकोबरायांच्या परिवाराकरता त्यांनी तो पांडुरंग परमात्मा आणि विश्वंभर भगवानकरता देहूमध्ये येऊन राहिला. मग देहूतला पांडुरंग आणि पंढरपुरातला पांडुरंग काही कमी जास्त पण आहे का, अजिबात नाही महाराज. तो पांडुरंग पांडुरंगच आहे. म्हणून त्यांनी महाराज त्या पांडुरंगानं आणि अशा पद्धतीने कृपा करावी. जसं तिथं त्यांनी नांदतोय तसंच त्यांनी इथं पण नांदावा आणि त्यांना सर्वांवर कृपा करावी. ही भेट अशा पद्धतीने त्याची घडून त्यांची एकरूपता करून इथपर्यंत आणलेलं आहे. प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेला पुन्हा एकदा त्याची मिरवणूक होईल. सगळ्या संतांच्या भेटी त्यांनी होतील. खंत आज पोटामध्ये एवढीच राहिली की या मूर्ती कान्होबा रायांपर्यंत नेता आल्या नाही. असं त्या फार वजनदार मूर्ती आहेत. त्या घाई नेता येत नाही. ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा करायची तेव्हा ते नेता येतील. म्हणून तो जगन्नियंता परमात्मा आज इथं आलेला आहे. जसं आपण रोज कीर्तनामध्ये सांगतो की भगवंताचे चरण असे आहेत, भगवंताचा पितांबर असा आहे, त्याचा कटिभाग असा आहे, त्याचं वक्षस्थल असं आहे, त्याचा कंठ, त्याच्या कंठातला कौस्तुभमणी, त्याच्या मुखकमलाची आभा, हे सगळंची सगळं जसं आपण त्यांनी वर्णन करून सांगतो आणि तसंच तसं त्यांनी महाराज आपल्या डोळ्यासमोर दिसावं हा त्यातला भाव होता. आणि तो परमात्मा ते मनोरथ पूर्ण करण्याकरिता तसंच रूप धारण करून इथपर्यंत आलेला आहे. तो जर त्यांनी महाराज मनातला संकल्प निर्माण झाला होता की परमात्मा असा त्यांनी दिसतो ना असाच मला भेटावा, म्हणून तो इथपर्यंत आलेला आहे. मगच मी महाराजांना रस्त्याने म्हणत होतो की पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरिता गेल्यानंतर तुम्हाला 2-3 सेकंदापेक्षा जास्त तिथं थांबू नाही देत नाही महाराज. तुम्ही गेलात गेले की तुम्हाला धक्का मारून अशा पद्धतीने हाकलून दिलं जातं. मी त्यांना म्हणत होतो आता याची स्थापना झाल्यानंतर मला कोण याच्यापासून बाजूला हो म्हणे, खरं सांगा मला कोण म्हणेल की आता भूत तिथून बाजूला असं कोणी म्हणेल का. म्हणून त्यांनी मला त्याच्यावर अधिकार नाही गाजवायचा, पण अंतकरणातला भाव त्यानं जाणला असेल कदाचित. असं तुकोबरायांचं बालपण त्यांनी पाहिलं जातं. चरित्रात आपण सांगतो की गेले देहूला एका कोपऱ्यात उभे राहिले. देवाला त्यांनी पाहण्याकरिता अट्टहास केला, पण पुजाऱ्यांनी पुढे त्यांनी काढून दिलं. उभं सुद्धा राहत आलं नाही. मनात भावच होता त्यांनी हा डोळे भरून असाच त्यांनी प्रत्यक्ष पाहत राहावा. अरे आपल्या सगळ्यांवर भगवंतानं कृपा केली आणि आपल्या सगळ्यांकरता इथं आलेलं आहे. तिथं गर्दीत तुम्हाला दर्शन त्यांनी व्हायचं नाही. हा विटेवर उभा राहिल्यानं महाराज तसाचे तसा त्यांनी दिसेल आणि तुम्ही तासन तास म्हणलं तरी त्याच्या मुखकमलाकडे पाहत इथं बसू शकता. तुमचा हक्काचं आहे महाराज. ज्यांना दगड त्यांनी दिलं, एक सिमेंटची गोणी दिली, तो छातीला हात लावून म्हणेल मी माझा त्याच्यात सहभाग आहे, मी याच्यात सहभागी झालेलो आहे. खरं सांगतो महाराज मी आज तुम्हाला सगळ्यांना आवर्जून का हाक मारून मारून मी बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी यावंच असा 8 तास का केला. त्याचं कारण उद्या जेव्हा ही मूर्ती त्या ठिकाणी स्थापन होईल भूदेवांच्या माध्यमातून त्याच्यात त्यांनी महाराज मंत्राच्या द्वारे प्राण ओतले जातील आणि तो परमात्मा विटीवरती उभा राहील आणि त्यावेळेला वाऱ्या भरतील, सगळे लोक अशा पद्धतीने येतील दर्शनाला आणि त्यावेळेला तुम्ही त्याला प्रत्यक्ष पाहायला आल्यानंतर मनात एकदा तरी विचार येईल की हा त्यांनी इथं यायच्या आधी मी त्याच्या स्वागताला आलो होतो आणि त्याचं स्वागत करून मग माझ्या साक्षीनं हा त्यांनी तिथे बसलेला आहे, असं सगळ्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होईल. एवढीच माझी भावना होती. म्हणून सगळ्यांना अट्टहास करून हकारून सांगत होते या बरं का 2 तारखेला, या बरं का 2 तारखेला, सगळ्या लोकांना सांगून आणि सगळेजण आपण आता त्याचे साक्षीदार झालेलो आहोत. उद्या संत पंढरी त्यांनी मोठी होईल. इथं त्यांनी सगळ्या संतांची मंदिरं होतील. इथं परिसरातल्या 100 किलोमीटरच्या घेऱ्यापर्यंत सगळ्या लोकांना वारीची सुविधा होईल.
असं त्यांनी महाराज मोठं वैभव जर इथं पाहायला मिळालं तर मग त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार राहू. आणि या प्रत्येक उपक्रमांमध्ये जेव्हा जेव्हा आता पुढे व्यासदेवांची मूर्ती येईल, त्याच्यानंतर शुकाचार्यांची मूर्ती येईल, अशा सगळ्या संतांच्या, गोरोबा काकांची, सावता महाराजांची, या सगळ्या मूर्ती त्यांनी येतील. आणि प्रत्येक मूर्तीच्या वेळेला असाच त्यांनी आपण एक सोहळा त्यांनी करायचा. आणि असा सोहळा करून हाच अभंग चिंतना घ्यायचा ना, अभंगावर काही बोलायचंच नाही. खरंच फक्त हाच उपक्रम सगळ्यांच्या समोर सांगायचा आणि मग त्याच्यातच समारोप करायचा. अभंगावर काही बोलायचं नाही. अभंग फक्त कशा करता घ्यायचा, माझ्या मनातला संकल्प त्यांनी पूर्ण झाला, पूर्ण केला मनोरथ. माझा मनोरथ होता की भगवंताने यावं आणि अशाच पद्धतीने यावं. म्हणून तो मनोरथ त्यांनी भगवंतांनी पूर्ण करण्याकरिता अशा पद्धतीने आलेला आहे. माऊली आले, माऊली असेच असावेत. म्हणून कशी माऊलींची मूर्ती त्यांनी तयार करायची, माझ्या मनामध्ये माऊलींचं मी जसं ध्यान करतो आणि तशीच मूर्ती मला हवी होती. आणि म्हणून तशीच मूर्ती तयार होऊन आली. म्हणजे पूर्ण केला की नाही मनोरथ, म्हणजे त्यांनी मनोरथ पूर्ण केला. तसा हा असाच असला पाहिजे असं मनात वाटत होतं आणि तो तसाच आहे. मला तुम्ही थोड्या वेळाने दर्शन घेताना बघा, तुम्ही ते थोडे हार कमी करावे थोड्या वेळाने, मग तो जर आणखी त्यांनी स्पष्ट रूपाने दिसेल. मग तुम्हाला कळेल महाराज हा तसाच आहे, जो तिथं उभा आहे ना तसाच आहे. राजस सुकुमार मदना रवी शशिकळा लोपलिया. तिथून ज्या वेळेला त्याची मिरवणूक करण्याकरिता, प्रदक्षिणा करता ज्याला घेतलं, फार छान असणारी मूर्ती झोपून या सगळ्या लोकांनी रथात आणली होती. असं वाटलं झोपून कुठं प्रदक्षिणा होते का, म्हणून थोडीशी उचलून पुरं खांद्यावर घेऊन बसले. मग ती अशा पद्धतीने आणून महाद्वारापर्यंत आणली आणि तिथं त्यांनी महाराज उचलून नेली. कुठंच काय आडवं पडलं नाही. मला असं वाटायचं की ही रात्रीच्या वेळेला प्रदक्षिणा करायची म्हणजे 11:30 ते 3:30 वाजेपर्यंत आसुरी वेळा असते. त्याच्यात स्नान करायचं नाही, पूजा करायची नाही, जेवण करायचं नाही, असं त्यांनी आहे. आपणच लोकांना सांगतो. आणि त्याच्यात मूर्तीचा अभिषेक कसा करायचा. नंतर कळलं संस्थांचा अभिषेकच 12च्या पुढे होतो. मुख्य पांडुरंगाचा मंदिरातला अभिषेकच 12च्या पुढे त्यांनी 12 वाजता सगळी प्रक्रिया सुरू होते. ते मंत्री येतात आणि 2:30च्या दरम्यान अशा पद्धतीने अभिषेक होतो. मग ते आसुरी वेळाच असते ना महाराज. मग 12 वाजता ते दरवाजे बंद होतात आणि मग तिथं त्यांनी अभिषेकाची तयारी होते. म्हणून देवाच्या मनातच तसं असलं पाहिजे. म्हणून हे अरे लवकर जर झोपलेच बरेच लोक जाऊन तिकडे, हे पुढे मारत त्यांना वारे उठा ना, चला ना आपल्याला जायचं लवकर, जागेच व्हाय ना कोणी. मग फोनवर फोन माझे त्यांचे सुरू झाले, असं काय करता तुम्ही, जाण लवकर. ती दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आपण कधी त्यांनी करणार आहोत. हो नाही करता करता सगळे जागे झाले. रथामध्ये त्या पाऊस सुरू झाला. मग त्या रथात त्यांनी मूर्ती ठेवल्या आणि तिथपर्यंत आम्ही कसे गेलो. आणि मग या पोरांनी त्यांनी अशा पद्धतीने त्या मूर्ती उचलल्या आणि उचलून महाद्वारापर्यंत त्यांनी कुठंच काही आडवं पडलं नाही. पोलीस होते फार. ते पोलीस आमच्याकडे पाहत होते. बरोबर म्हणलं कोणीच काही नाही. ते हालचाल सुद्धा नाही केली महाराज त्यांनी. आम्ही बॅरिकेड आमच्या हातानेच बाजूला केले. खरं सांगतो, बाजूला केले. त्याच्यानंतर त्या मूर्ती समोर नेऊन ठेवल्या. हे पोरं धावत त्यांनी गेले. त्यांनी चंद्रभागेचं जेल 2 ड्रम भरून अशा पद्धतीने आणलं. महाद्वारात मूर्ती त्यांनी उभ्या केल्या. त्या मूर्तीचा त्यांनी अभिषेक मोठ्यानं पुंडलिक वरदा घोष करून सगळा समाज जेवढे त्यांनी होते आजूबाजूला सगळे जमा झाले.
आणि सगळ्यांच्या साक्षीने नामदेव पायरीच्या जवळ चोखोबारांच्या जवळ भगवंताचा अभिषेकही झाला. हे सगळं जसं काही त्याने ठरवल्यासारखंच झालं. खरं सांगतो मी तुम्हाला, त्यानंच जणू काय ठरवलं होतं. आणि अभिषेक झाल्यानंतर तशाच मूर्ती उचलल्या, पळतच पोरांनी मंदिराला प्रदक्षिणा केली. काय प्रारब्ध कसं असतं म्हणायचं, दगडालाही प्रारब्ध असतं असं म्हणावं लागेल की नाही. हो, त्याच्यात अजून प्राणप्रतिष्ठा नाही, त्याचा कोणाचा अजून चांगला परिचय नाही. इतके लोक तुटून मारत त्याच्या पाया पडायला, काय सांगायचं तुम्हाला. पळत पळत लोक याचे हात लावायला करतात, असे हात लावायचे त्याला, धावपळ करत नाही. आज सकाळपासून निघाल्यापासून एवढे हार त्यांनी 100 हार झाले असते. खरं सांगतो मी तुम्हाला. सगळे लोक बुक्का मागत होते, आम्हाला बुक्का द्या. म्हणजे त्यांनी मला सांगायचं की तो तेवढा प्रभावी आहे की त्यानंच हे सगळं आपोआप त्याच्याकडे खेचून घेतलेलं आहे. आणि आज तुम्ही एवढे सगळे लोक आले, कोणाकरता? त्याच्याच करता आले. तो नुसता आला तरी तुम्ही एवढे सगळेजण त्यांनी अशा पद्धतीने उपस्थित झाले, म्हणजे त्याच्यात काहीतरी विशेषत्व आहे. तो आपल्याकरता झालेला आहे, तो आपलं मनोरथ पूर्ण करण्याकरता आलेला, हा त्यातला भाव. माझ्या मनातला हाच भाव होता की त्यानं यावं, आपल्या सगळ्यांना उपकृत करावं. म्हणून तो त्यांनी महाराज आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला. आणि आज त्यानं येऊन अशा पद्धतीने मनोरथ पूर्ण केलेला आहे. तेच वर्णन त्यांनी आपण पाहतो. पूर्ण केला मनोरथ. माझा मनोरथ त्यांनी पूर्ण केला. भगवंत निळोबराय म्हणतात की माझा मनोरथ पूर्ण केला. उद्या तुम्ही बोवाट्या करता गावात जाऊन सगळीकडे की महाराजाचा मनोरथ महाराज म्हणून तुम्ही पूर्ण केला. मनोरथ पूर्ण केला पण मी नाही केला, हा त्यातला भाव आहे. निळोबराय म्हणतात मनोरथ पूर्ण केला पण मी नाही केला, तो त्यानं केला. माझ्या मनात मनोरथ तयार झाला, पूर्ण मी नाही केला. मग पूर्ण त्यानं केला हे सांगायचंय.
मी मनोरथ पूर्ण केला असं नाही म्हणायचं. मग माझा मनोरथ अंतःकरणात निर्माण झाला आणि भगवंतानं कृपा केली आणि त्यानं माझा मनोरथ पूर्ण केला हे म्हणायचे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, त्यानं मनोरथ पूर्ण केला, हा त्यातला भाव आहे. फक्त मनोरथ आपल्या पोटात निर्माण झाला पाहिजे ना. म्हणून सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विमुक्त व्हावा असा मनोरथ निर्माण व्हावा महाराज. मी अनादिकालापासून जीवपणा भोगतोय, कधीपासून जीव झालो माहित नाही. जन्म मरणाची परंपरा मागे लागलेली आहे. अनेक प्रकारचे दुःख डोळ्यासमोर उभे राहतात. फार चढ उतार जीवनामध्ये त्यांनी पाहायला मिळतात. हे सगळं त्यांनी भोगत असताना फार वेदना सहन कराव्या लागतात. या सगळ्या वेदनांचा अंत कशानं होईल तर एक तर मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीनं होईल. तो मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, मी मुक्त झालो पाहिजे, याच्याकरिता अट्टास केलं पाहिजे, त्याच्याकरिता मनोरथ तयार केलं पाहिजे. मला मुक्त व्हायचंय. आता तो मुक्तच असतो, मग त्या सगळ्या प्रक्रिया सांगायच्या मला लांब जाईल की प्रक्रियांचे मार्गच पुढे बसले. मग मला काही जास्त प्रक्रिया काही सांगायची नाही. मला एवढंच सांगायचं फक्त की तो मुक्तच आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला भ्रम झालेला आहे ना. ते भ्रमानं तो स्वतःला बद्ध समजतोय. मुक्त होता बरी बळे झाला बद्ध. तो स्वतःला बद्ध समजतोय, तो स्वतःला अमुक समजतोय. म्हणून त्याने काय केलं पाहिजे, त्या सगळ्यात मोठा उद्देश जर काय असेल तर त्यानं मुक्त होण्याकरिता अट्टास केला पाहिजे. मला मोक्ष कसा मिळेल असं मनोरथ त्याच्या मनात निर्माण झालं पाहिजे. असा मनोरथ घेऊन तो जर चालायला लागला परमार्थाच्या वाटेवर तर भगवंताची कृपा होईल. परमात्मा गुरु रूपाने येईल, मस्तकावर हात ठेवील, तत्वमस्यादी महाभक्त्यांचा उपदेश करील. जर लगेच कळालं एका शब्दात तर ठीक आहे, नाहीतर मग संबंध रूप श्रवण नाही कळा तर विचारूप श्रवण. विचारूप श्रवणाच्या माध्यमातून तरी तो असंभावना निवृत्तीपूर्वक मुक्त होईल. मग तो मुक्त झाल्यावर मग तरी म्हणेल की खरंच परमार्थ मार्गाला लागलो, भगवंतानं कृपा केली, श्रीगुरूंच्या रूपाने ते आले आणि मला मुक्त करून टाकलं, माझा मनोरथ पूर्ण झाला. मनोरथ कोणी निर्माण केला? मुक्त होण्याचा त्यानं निर्माण केला. काही मी उद्धार पावेन, काही कृपा केले नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मनोरथ त्याच्या मनात निर्माण झाला. पूर्ण कोणी केला? तो त्या संतांनी पूर्ण केला, तो भगवंतांनी पूर्ण केला. त्याच्या मनात चांगली भावना निर्माण, अंतःकरणाची कृपा झाली. मग त्याला तरी शास्त्र कळायला लागलं, त्याला कळायला लागलं मुक्त झालं पाहिजे, शास्त्र कृपा झाली. मग ईश्वरानं त्याच्यावर कृपा केली, भगवंताची कृपा झाली. मग श्रीगुरु भेटले आणि श्रीगुरूंनी कृपा केली आणि त्या कृपेनं मुक्त झाला. महत्वाची गोष्ट आहे. मनोरथ पूर्ण झालं की नाही, पण मनोरथ आधी तयार करावा लागला ना. काय सांगतो कशाकरिता? वेळ जरी कमी असलं तरी हे पण लक्षात घेण्यासारखाच मुद्दा आहे की आपल्या मनात कधी असा मनोरथ निर्माण झाला का मला मुक्त व्हायचं, मला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, असं कोण म्हणतो? जो म्हणतो तो विरळच असतो महाराज. क्वचित एखादा बोटावर मोजण्यासारखी तयार होतात आणि ते मुक्त होण्याकरिता परमार्थ करतात. नाही तर मग धनाकरिता, मानाकरिता, प्रतिष्ठेकरिता, बुवा होण्याकरिता, बाबा होण्याकरिता अनेक लोक परमार्थ करत असतील. ते पोट भरण्याकरिता परमार्थ करणाऱ्यांची संख्या काही कमी आहे का समाजामध्ये? पण ते असे परमार्थ करणारे समाजात फार आहेत. मुक्त होण्याकरिता तळमळ करून परमार्थ करणारा कोण आहे? आणि तो जर असेल तर विरळ आहे. आणि असा विरळा त्यांनी महाराज मनात मनोरथ निर्माण करतो की मला या माध्यमातून मुक्तच व्हायचं, जे होईल ते होईल, मला मुक्त व्हायचं. हा मनोरथ घेऊन जर निघाला तर भगवंताची, ईश्वराची कृपा होईल, श्रीगुरूंची कृपा होईल, तो मुक्त होईल, त्याचा मनोरथ पूर्ण होईल. मग तो म्हणेल पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. म्हणून कोणी? त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि माझा मनोरथ पूर्ण करून घेतला. महत्वाची गोष्ट आहे. पण मनोरथ निर्माण व्हावा. परमार्थात आलं की भगवंताच्या दर्शनाचा मनोरथ अंतःकरणात निर्माण व्हावा. मला देव भेटेल का, मला देवाचं दर्शन होईल का? 5 वर्षाच्या वयात नाथ महाराज त्यांनी 9:45 गेले होते तिकडं शिवली भांज्यांच्या पुढे. त्यांनी महाराज दौलताबादच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामींना भेटायला. आणि 5-6 वर्षाचंच वय होतं महाराज. आई वडील मरून गेले होते, आजोबाची सांभाळ करत होते, पण भगवंताच्या भेटीविषयी उत्कट भाव निर्माण झाला, मनोरथ तयार झाला होता. गावात कोणी साधू त्याने पोथी सांगत होते, श्रवण करण्याकरिता जात होते. त्यांच्यातून कळालं की देव येत असतो, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो, मला देवाच्या भेटीची इच्छा आहे, मी काय प्रयत्न केले पाहिजे. गेले बाबाकडे, म्हणे बाबा तुम्ही रोज सांगता देव भेटत असतो, मला कसा भेटेल सांगा. बाबा म्हणे तुला भेटेल बाळा, पण आता मी तेवढ्या अधिकाराचा नाही तुला देव भेटून देण्याचा. मग तुला त्यांच्याकडे जावं लागेल, तुझा जनार्दन स्वामी आहेत ते तुला देव भेटून देतील. गेले महाराज जनार्दन स्वामींकडे मजल करत. आणि गेल्या सगळी कथा तुम्हाला ज्ञात आहे, मला थोडक्यात सांगायची. म्हणून त्यांनी तिथं थांबले. बरेच लोक आले होते, एका कोपऱ्यात दवी धरून असे उभे होते, लहान होते ना, केविलवाने दृष्टीने पाहत होते. जनार्दन स्वामींची दृष्टी त्यांच्यावर गेली महाराज. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज बाळा कोण आहेस तू? जवळ घेतलं, मस्त करून हात फिरवला आणि प्रश्न विचारला, का आलास? त्याने त्या प्रश्नाचं एकाच वाक्यात उत्तर दिलं, महाराज मला देवाला भेटायचंय, देव प्राप्त करून घ्यायचं म्हणून आलाय. किती मोठं वाक्य आहे महाराज, किती मोठं वाक्य आहे. एखादा माळ घालणारा म्हणतो का मला माळ घालायची, पण कशाकरिता घालायची? महाराज मला देव प्राप्त करून घ्यायचं, माझा मनोरथ आहे, मला देव भेटला पाहिजे.
माझ्या मनात मनोरथ आहे, मला परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. ह्याच्याकरिता माळ घालणारे किती सापडतात. दारू सोडायचे म्हणून घालतात, अमुक खायचं नाही म्हणून घालतात, बायको म्हणते माळ घालून म्हणून घालतात, घरच्या सगळ्या लोकांच्या वेळात माळात मीच राहिलो होतो म्हणून घालतात. अशी फार सापडतात माळ. कोणतरी बळजबरी केली म्हणून घोड्यावर बसवलं की मग तो माळ घालतो, अशी फार सापडतात. एखादाच मनोरथ घेऊन तयार होतो आणि तो म्हणतो देवाच्या भेटीकरिता माळ घालायची, देवाच्या भेटीकरिता परमार्थ करायचा. हा मनोरथ क्वचित एखाद्याच्या मनात तयार होतो. असा मनोरथ मनामध्ये तयार झाला. छोटासा 5 वर्षाचा ध्रुव जाण्याकरिता निघाला, देवाची प्राप्ती करून घेईन. मनोरथ तयार केला ना. नारदजी महाराज आले, मस्तक हात ठेवलं, जा तत्तात गच्छ भद्रंते यमुनायस्तकं शुचे पुण्यम मधुवनम यत्र नित्यदा सानिध्य मारे ओम नमो भगवते वासुदेवाय भजन कर. जा भगवंताचं त्यांनी चिंतन करायला लागलं. भगवान प्रत्यक्ष भेटला का? मनोरथ तयार केला मनात. म्हणून शुद्ध भावना निर्माण झाली. मनोरथही शुद्ध होता, भावनाही शुद्ध होती. भगवंताची कृपा झाली आणि कृपा करून भगवंताने त्याचा मनोरथ पूर्ण करून दिला. मग त्यांना म्हणायचं, महाराज पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. नाथ महाराजांना प्रत्यक्ष परमात्मा भेटला. जनार्दन स्वामींनी मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा भेटेल ना तुला देव. तिथंच भेटला महाराज. सायासन साधना शुली भजनात नंतर सगळं झालं. एका शब्दात देव भेटला. फक्त श्री गुरु म्हणले तुला देव भेटेल, जा. मनोरथच पूर्ण झाला ना, महत्वाची गोष्ट आहे. असं मनोरथ पूर्ण करणारे ते आहेत. आणि आपण त्यांच्यावर अवलंबून राहून त्यांना शरण जर गेलो तर ते आपलं मनोरथ पूर्ण करतील. अशी शाश्वती पोटात ठेवून जर आपण भजन करायला लागलो ना की मग ते कृपा करतात आणि त्यांच्या कृपेने मनोरथ पूर्ण होतो. आणि पूर्ण झाला की तोंडातून शब्द बाहेर पडतात, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. त्यांनी माझा मनोरथ पूर्ण केला. तसं त्यांनी महाराज आपल्या सगळ्यांच्या मनात मनोरथ होता, देव यावा, देवाची भेट व्हावी, देव असाच दिसावा, त्याचं नाक असं असावं. त्याला जाऊन भेटलो प्रत्यक्ष. म्हणले बघ तू त्या मूर्ती तयार करतो ना, त्याच्या नाकाला असं तसं काहीतरी केलं, तसे मला असंच नाक पाहिजे. खरं सांगतो मी तुम्हाला, त्याचे डोळे असेच पाहिजेत, मला त्याचं कपाळ असं पाहिजे. हे त्याचं सगळं हनुवटी अशीच असली पाहिजे. तुम्ही बघा, तुम्ही बारीक या सगळ्या गोष्टी ठरून आहेत. त्याचे कपोल म्हणजे गाल ते पण ठरलेलेच आहे. ते तुम्ही थोड्या वेळ बघा, नंतर परत यायला, नंतर त्या निमित्ताने परत याल तरी बघायला असं कसा दिसतो. एवढं पांडुरंगाला जवळ उभं राहून कोण पाहून देतो महाराज. तर इथं प्रत्यक्ष आला तुम्ही निवांत या ना, तासभर तुम्ही बसा, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. त्याच्या पुढे बसून राहा आणि बघत राहा महाराज. बघा ना त्याचे चरण कसे आहेत, करदळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. चैतन्याची शोभा विटीवर उभा संत पंढरी. संत पंढरी का आला महाराज? तो प्रत्यक्ष त्यांनी पंढरीश परमात्मा. त्याला पंढरी म्हणण्याचं तात्पर्य तेच आहे, तो येणार म्हणून तर पंढरी, किंवा तो इथं आलेला आहे भक्ताकरिता म्हणून तर ही पंढरी. आणि सगळे संत जमा होतील म्हणून संत पंढरी, हेच त्याच्या मागचं कारण आहे. असू दे, पण तो अतिशय सुंदर आहे महाराज. किती सुंदर, त्याचं काय सौंदर्य वर्णन करू सांगा. त्याचे चरण तुम्ही बघत राहाल. अतिशय सुंदर असं नदी श्री नायकीन त्यांनी होती, पांडुरंगासमोर गेली. तिला सौंदर्याचा फार अभिमान होता. तिने त्यांनी भगवंताच्या चरणाला बोट लावलं महाराज. बोट लावलं तर खड्डा पडला. त्याच्या पायाला खड्डा आहे, तुम्ही बघा वरतून त्याने असं बोट घुसलेलं आहे त्याच्या पायामध्ये. असं त्यांनी एवढा सुकुमार आहे, असं त्याचं दिव्यत्व आहे, काय वर्णन करू सांगा. असा असणारा हा परमात्मा, असाची असा भेटावा अशी भावना पोटात निर्माण झाली. मनोरथ निर्माण झाला. तो त्याला कळला
आपला सगळ्यांचा भाव त्यांनी शुद्ध होता, निर्मळ होता. त्याने बिचाराने काही पाहिलं नाही, त्यानं आपलं पाप पाहिलं नाही, त्यानं आपलं पुण्य पाहिलं नाही. मी चांगला वागतोय का वाईट वागतोय माझ्या कोणत्याच गोष्टी त्यानं पाहिलं नाही. चांगलं वाईट पाहतात समाजातले लोक, देव तसं नाही पाहत. मला देव भाव पाहतो. त्याचं काय चांगलं वाईट सगळं देव पाहत नाही. देवाचं गणितच वेगळं असतं, लोकांचं गणित वेगळं असतं. लोकांचं नाही मला काही सांगायचं, मी ते सांगायचं काही कामच नाही. मला काय सांगायचं, त्याच्यात काय पडलं सांगण्याचं. म्हणून तर मला देवाचं गणित वेगळं असतं माझं. म्हणून तर मी कसाही जरी असलो, तुम्ही आपल्या आपल्या मनाला म्हणा मी कसाही असलो तरी पण परमात्मा माझ्यावर कृपा करणे. प्रेमे चक्रपाणी वशवय. आपल्या पोटातलं प्रेम पाहतो तो काही गुणदोष पाहत नाही. आणि म्हणून त्यांनी महाराज आपल्या सर्वांवर कृपा करण्याकरिता आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करून परमात्मा आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणून आपण सर्वजण त्याच्या भेटीचा अर्थ पोटात घेऊन येतो. आपल्या मनात संकल्प होता की भगवान यावा, आपला मनोरथ होता भगवंतानं भेटावा. तो मनोरथ आज भगवंतानं आपला पूर्ण केला मनोरथ. म्हणजे नेमकं काय झालं काय विचारता. प्रत्यक्ष देव घरी आला ना महाराज. प्रत्यक्ष देव घरी आला ना, देव घरा आला. आपण सगळ्यांनी मिळून भक्ती सन्माने पूजेला तो प्रत्यक्ष घरी आला. घरा आले कृपाळ. एकटा नाही आला, ते जोडीने आले महाराज. दोघे तरी अशा पद्धतीने आले. आपण त्यांना या म्हणत होतो, फार 8 तास करत होतो. तो येतोच म्हणला. मग त्यांनी फक्त येतो म्हणला असं नाही, तो त्यांनी रुक्माईलाही बरोबर अशा पद्धतीने घेऊन आला. म्हणून रुक्मिणी मातेसहित त्यांनी भगवान प्रत्यक्ष आलेले आहेत. आणि आज आपण सर्वजण त्यांचा सोहळा करतो. याच्या आधी या पिंपळगावामध्ये असे सोहळे झाले असतील महाराज. बेंगोजी बाबांनी ज्या वेळेला पांडुरंग रुक्मिणीला आणलं कडेवर, त्यावेळेला सगळं गाव असाच सोहळ्यामध्ये सहभागी झाला असेल. सगळे नाशिक त्यांनी त्याच्यामध्ये स्वागताला त्यांनी सामोरे गेले असतील. आणि केवढा आनंद सर्व लोकांनी लुटला असेल. तोच क्षण आज आपल्याला प्रत्येक बेंगोजी बाबांनी देवाला आणलं त्यावेळेला आपण साक्षीदार नव्हतो इथले सगळे लोक. पण आज त्यांनी हा परमात्मा रुक्माई सहित इथे आला, याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत महाराज. प्रत्यक्ष परमात्मा आपल्याकडे आला. घरा आले कृपाळ. या सगळ्या लोकांचा त्यांनी 8 तास आहे ना, त्याला त्या श्रमाला फळ आलं महाराज. हे सगळे काही सामान्य नाहीत. हे स्वतःचा पूर्ण वेळ देऊन इथं काम करतात. कारले सर समोर बसले आहेत, इथं पुरे महाराज आहेत, ते नाणेकर सर त्यांनी आहेत, असे बरेच त्यांनी अण्णा आहेत, हे सगळं आई आहे. हे सगळेचे सगळे जे लोक आहेत की नाही, हे पूर्ण वेळ देऊन तेवढाच कामावर आहेत महाराज. हे बाकीचं काही बघत नाही. त्यांना त्यांचे पण बाकीचे काम असतील, पण त्या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी महाराज
त्यांच्या मनात एकच भाव आहे, लवकर संत पंढरी तयार व्हावी, लवकर मूर्तींची स्थापना व्हावी. मग या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आज काय उत्समळून येत असेल महाराज, आज काय भाव तयार होत असेल की देवा अरे तुझ्याकडे एवढा अट्टहास करतोय, तू त्याचं फळ त्यांनी देतोस. काय फळ मिळालं? घरा आले, तू प्रत्यक्ष घरी आला आणि आमच्यावर कृपा करण्याकरिता आला. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ, तो कृपाळू असणारा परमात्मा प्रत्यक्ष त्यांनी घरी आला. आणि कशाकरिता आला असेल तर सांभाळून घेण्याकरिता आला. आणि तो घरी यावा याच्याकरिता फार अट्टहास, जन्मजन्माची तपश्चर्या, युगानुयुगांची तपश्चर्या, कल्पची कल्प तपश्चर्या, असं साधन त्यांनी करावं लागतं. एका पायावर उभं राहून जिथं श्वास अवस्था ध्रुवानं प्रगट केली तेव्हा त्यांनी परमात्मा. आपण तर तसं काही केलं नाही. आपल्याला एकादशीला सुद्धा 4-5 टाइम खावं लागतं, बाकी तो उपवास तर लांब राहिला महाराज. अशी आपली तपश्चर्या. काही तपश्चर्याचा भाग नाही जीवनामध्ये, काही साधना नाही, काही अट्टहास नाही, काही कोणतं प्रकारचं साधन नाही, तरी पण आला. म्हणजे कसं काय आला असेल? त्याने विचार केला की जाऊ द्या, त्यांना वाटतं ना त्यांनी यावं म्हणून, नका का नसताना त्यांची तपश्चर्या, त्यांची साधना जरी प्रखर कठोर जरी नसली तरी सुद्धा त्यांच्यावर कृपा करायला काय हरकत आहे, आपण थोडं सांभाळून घेऊ. म्हणून त्यांना आपल्या सगळ्यांना सांभाळून घेतलं महाराज. नुसतं सांभाळलं नाही, 2-3 वेळेला सांभाळून घेतलं म्हणले. आणि का सांभाळलं असेल तर अनाथ, फक्त एक भाव पोटात निर्माण झाला, देवा तुझ्या वाचून आता कोणी नाही दुसरं, असा भाव निर्माण हो. अनाथ म्हणजे काय हो? अनाथ म्हणजे ज्याला कोणीच नाही. अनाथ शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याला कोणीच नाही त्याला अनाथ असं म्हणतात. तुम्ही सगळे ऐकतात ना, जागे आहेत ना सर्वजण, तुम्ही सगळे अनाथ आहात का? कसे आहात महाराज? कसे आपण अनाथ आहात? अनाथ कसं म्हणे लोकांनी स्वतःला? म्हणून मला बायको आहे बाबा, मी काय अनाथ आहे का? मला पोरं आहेत, मला तिने आईबाप आहेत, मला सगळी दुनियादारी आहे, मला एवढा सगळा प्रपंच आहे, एवढे सगळे वाघासारखे लेकर सोना असून तरी मी अनाथ कसा असेल? कोणाला अनाथ ही कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. मी अनाथ आहे असं म्हणायचं तर भाव लांब राहिला पाहिजे. कल्पना सुद्धा मनाला स्पर्श करीत नाही. ते म्हणतो मी काय अनाथ आहे का? अशी सुरुवात आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का, भगवान जर भेटायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी अनाथ व्हावं आहे. तुम्ही जोपर्यंत अनाथ होत नाही तोपर्यंत परमात्मा भेटायचं नाही. जोपर्यंत आस आहे तुम्हाला, याच्याकडून असं आहे, त्याच्याकडून असं आहे, त्याच्याकडून असं आहे, हे तरी मला सांभाळेल, ते तरी मला सांभाळेल, याच्याकडून अपेक्षा, त्याच्याकडून अपेक्षा, आईकडून, बापाकडून, भावाकडून, बायकोकडून, मुलाकडून, संपत्तीकडून, प्रॉपर्टीकडून, बँक बॅलन्स कडून, सगळ्याकडून अपेक्षा. मला काय गरज आहे कोणाची? आमचं म्हातारं म्हणायचं मला काय गरज आहे कोणाची? तर पेन्शन होती चांगली. पेन्शन नाही, नोटा काय माणसाच्या कामाला येतात का बाबा? कधीतरी त्यांनी कोणाची तरी गरज पडतेच, हा महत्वाचा विचार आहे. कोणी कोणाच्या कामाला येत नसतं. पण कशावर अवलंबून त्यांनी आपण राहिलो की मग मात्र परमात्मा भेटायचं नाही. देव काय भावला थोडासा येतो, त्याला सगळं कळतं महाराज. तो म्हणतो त्यांनी महाराज तुला आहे ना अजून या सगळ्या लोकांचा आधार, तुला हे आपले वाटतात, तुला यांचा आधार वाटतो, तू यांच्या जीवावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, मग माझी काय आवश्यकता आहे? ज्या दिवशी तुला असं वाटेल की आता मला कोणीच नाही, आणि असा एखादा क्षण जीवनामध्ये यावा महाराज की अशा क्षणाला आपण उभं राहू की त्या क्षणाला वाटावं मला आता कोणीच नाही जगामध्ये, मी एकटाच आहे. आणि अशी भावना भक्ताच्या मनात ज्यावेळी निर्माण होते ना त्यावेळी त्याचा भाव भगवंताच्या दिशेने जास्त प्रवाहित होतो. डॉक्टर महाराज होते मिरीला, डॉक्टर वेणुनाथ वेताळकर त्यांचं नाव होतं. फार फार श्रद्धावान महात्मा होता. कीर्तन प्रवचन फार सुंदर, भागवत कथा, रामकथा त्यांनी सांगत होते. त्यांना फार मोठा अधिकार होता. त्यांनी भागवत कथा आयोजित केली होती राधाकृष्णजी महाराजांची मिरीला. आम्ही गेलो कथे करता, महाराज पण होते बरोबर. आणि त्यांना एकांतात त्यांनी भेटलो की आम्ही आलो भेटायला तुम्हाला. मग म्हणलं कसं काय चाललंय? म्हणजे चांगली चालली कथा. मग काय पण फार फार संकट त्या कथेमध्ये, फारच अनेक प्रकारचे संकट. म्हणलं महाराज मग एवढे संकट ते म्हणजे महाराज खरं सांगू का, हे संकट नाहीत, हे वरदान आहेत. म्हणजे कसं काय वरदान झाले? अहो हे संकट जर आली नसती तर देवाची एवढी आठवण झाली नसती. मला फार देवाची आठवण होती. त्या देवाच्या चरणाजवळ त्यांनी लिवटूनच बसावं असं वाटतं. त्या संकटांमुळे देव त्यांनी आठवला, देवानंच सगळं कार्य करून घेतलं, संकट दिसून दिलं नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. त्या संकटांमध्ये देव त्यांना दिसतो, कोणी राहिलं नाही, आता फक्त देवच आहे, तोच हे करून घेणाऱ्या भावना तयार झाली. फार मोठा सोहळा कथेचा झाला. तुम्ही जाडी महाराज होते ना, का सांगतो कशा करता? तुमच्याही मनामध्ये जोपर्यंत सनाद भाव आहे, तुम्हाला जोपर्यंत वाटतं मला हे सगळे आहेत आणि हे मला सांभाळणार आहेत, तुम्ही गाफील आहात. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून कोणाला काही नावं ठेवू नका, कोणाची काही उणे दुणे काढत बसू नका. कोणी काही तुम्हाला उणं केलं असेल, कोणी तुम्हाला काही कमी दिलं असेल खायला प्यायला, तुम्हाला त्यांनी थोडासा मोबदला कमी भेटला असेल, मग त्याच्या नावाने खडे फोडायच्या भानगडीत पडू नका महाराज. काय आवश्यकता नाही. भगवंताची कृपा समजा, भगवंताचा अनुग्रह समजा. त्यानं माझ्यावर अनुग्रह केला म्हणून तर या सगळ्यातून बाजूला पडू शकलो. माया मोहजाळे होतो सापडला,
तेव्हा या विठ्ठले कृपा केले, काढून बाहेर ठेवलो निराळा, मला बाहेरच काढून ठेवलं निराळा. तो मोडली माझी माया, मी तो जडलो तुझे पाया. तू काय केलं, माझी मायाच मोडून टाकली, सगळ्या विषयीची मायाच काढून टाकली. ज्या दिवशी सगळ्या विषयीची माया उडून जाते आणि कोणीच राहत नाही, एकटाच आहे असं वाटतं, ही अनाथ अवस्था आहे. आणि त्यावेळेला परमात्म्याचं दार उघडतं महाराज, आणि मग तो सांभाळण्याकरता येतो. ज्या दिवशी मन तुमचं म्हणेल ना की तुझ्याशिवाय कोणी नाही रे पांडुरंगा, तूच माझं सर्वस्व आहे, आता कोण मला सोडवणार आहे. सगळे दरवाजे बंद झाले महाराज. द्रौपदीने हात वर केले होते, सगळी प्रमाण त्याला वेळ त्यांनी शिल्लक राहिला नाही. तिला त्याने पती दिसत होते, सगळे लोक दिसत होते, कोणी सोडवायला आलं नाही. एवढे सगळे लोक बसले, तुम्ही विचार करा. आणि एखाद्या स्त्रीला जर त्यांनी अशा मंचकावर आणलं आणि सगळ्या लोकांच्या समोर जर तिला वस्त्ररहित करायचा प्रयत्न केला, काय तिचा जीव तळमळेल महाराज. किती वेदना तिच्या अंतकरणाला होत असतील. याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, याची विनंती कर, त्याची विनंती कर, कोणीच नाही आलं सोडवायला. शेवटी असं वाटलं मी अनाथ आहे, आता कोणीच नाही रे देवा मला. मग हात उंच करून देवाला म्हणली, कुठे गुंतला असी द्वारिकेच्या राया, वेळ का सख्याला गेला. दीनानाथ ब्रीद सांभाळला म्हणे. तुमचं तोंड गवळून आलं असेल सगळ्याच, म्हणजे काय करू. नको पाहू केले पाप पुण्य, देवा आता पाप पुण्य पाहत बसू नको, मला तुझ्याशिवाय कोणी नाही असं म्हणलं की भगवान सांभाळण्याकरता येतो महाराज, तोच कृपा करतो. असंच झालं महाराज. आपण भगवंताला म्हणलं, देवा आता तुझी गरज आहे, तू आला पाहिजे, आम्हाला भेटला पाहिजे, या संत पंढरीला सनात केलं पाहिजे. तू आमचा मालक आहेस, तो या संत पंढरीचा मालक आहेस, तू इथं आला पाहिजे लवकरात लवकर. त्याने सांभाळलं महाराज, आणि सांभाळण्याकरता प्रत्यक्ष त्यांनी आला, आपल्याला भेटण्याकरता आला. खरं सांगतो महाराज, फार पोटामध्ये असा भाव त्यांनी तयार झाला, कधी भगवंताचं आगमन होईल आणि भगवान कधी या क्षेत्रामध्ये येतील आणि हा सोहळा कधी प्रत्यक्ष त्यांनी पाहायला भेटेल. हे असं काही ठरवून थोडंच होतं. योगायोगाने एकादशी आली महाराज ती जवळ, यांना बुद्धी सुचली पुरे महाराजांना की आपण एकादशीलाच आणू देवाला. तो 100 वाऱ्या फोन करायचा, तू दुकानदार, तो माझा मूर्ती तयार घेऊन जा. आम्हाला जाणूच होईना तिथपर्यंत आमच्या कार्यक्रमांमुळे. मग हीच संधी त्यांनी सापडली की याच दिवशी मग आपोआप डोक्यामध्ये घुसले सगळ्या गोष्टी की अरे हाच दिवस का सुचला. पंढरपूरहून त्यांनी पांडुरंग बिदरला गेला, त्या बिदरच्या राजाने नेला. 4 महिने वारकरी वाट बघत बसले. भानुदास महाराज गेले आणि भानुदासाने त्यांनी भगवंताला आणलं. आजचाच दिवस आहे महाराज. तो कडेवर त्यांनी असा देव उचलून आणला, बिदरहून इथपर्यंत आणला आणि मग पंढरपुरात स्थापन केला. अरे हाच दिवस त्याने निवडला महाराज इथे येण्याकरिता. तो म्हणला बस त्याच दिवशी येतो. पण तोच दिवस अशा पद्धतीने निवडला. मोठी एकादशी आहे महाराज. हा आज इथं आलेला आहे. उद्या कार्तिक वारीला सगळ्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, इथं कार्तिक वारी भरेल ना महाराज मोठी. आपण आषाढ वारीला तिकडे गेल्यानंतर त्यांनी मागे आपण जातो वारीला, पण आम्हाला काही दिसत नाही. पण इथं जे असतात ते सांगतात, हे सर वगैरे थांबल्यानंतर ते सांगतात गाड्याच गाड्या, इथं जागा पुरत नाही इतके लोक आषाढ वारीच्या वेळेस इथे येतात महाराज. म्हणजे लोकांना सुविधा, अजून मूर्ती स्थापन नाही, मंदिर पूर्ण नाही, तरी पण एवढे लोक येतात. विटेवर उभा राहिल्यानंतर किती लोकांना बोलविल याचा काही तपास आहे का महाराज. तो त्यांनी सगळ्यांना हाताळून बोलावणार आहे. कशाकरिता? अरे तो सगळ्यांना सांभाळण्याकरिताच आलेला आहे. हा सगळ्यांकरताच आलेला आहे. आपण फक्त स्वतःला अनाथ समजावून त्यालाच आपलं समजावं असं जर झालं तर आपल्याला पण सांभाळेल. महाराज म्हणतात माझं असंच झालं. आणि म्हणून तर त्यांनी तो आला. घरा आले कृपाळ. घरी आला आणि काय केलं असेल महाराज सांगतात. सांभाळिले Hare
सांभाळले अनाथा. तुम्ही अनाथ म्हणून बघा स्वतःला. तो सांभाळणे करते. सांभाळणे शब्दाचा अर्थ काय होतो? सांभाळून घेणे. एखादा नवीन मृदंग वाजवणारा असला की तो त्या कीर्तनकाराकडे पाहतो केविलवाण्या नजरेने, त्या गाणाऱ्यांकडे पाहतो, त्यांना म्हणतो मी जरा नवीन आहे, थोडं सांभाळून घ्यावर का, असं खरंच म्हणतो. तुम्ही नवीन नाही पण सांगतो. एखादा गाणारा त्यांनी असला आणि त्याला जर आज गेलो मी एका ठिकाणी, प्रस्थानचं कीर्तन होतं आणि गुणोरे गाव होतं, प्रस्थानच्या कीर्तनाला गेलो. तिथं मृदंग वाजवणार होता आणि गायला कोणीच नव्हतं. 2 मृदंग वाजवणारे होते. तो एक मृदंग वाजवणारा वाजवत होता आणि दुसरा गायला उभा होता. त्याने माझ्या कानात येऊन सांगितलं, महाराज मी गाणार नाही, वाजवणार आहे, मला सांभाळून घ्या बरं का. असं तू म्हणला खरंच, मग काय सांभाळून घ्या, मला सांभाळून घ्या. तर आता कीर्तनकार नवीन कीर्तन करायला लागतो आणि गावातच कीर्तन असं, मग तो गावकऱ्यांना टाळकऱ्यांना आधीच समजून सांगते की नवीन आहे बरं का, तुम्ही सगळे मला सांभाळून घ्या. सांभाळून घ्या म्हणजे माझ्यात काही त्रुटी असली ना तरी पण तुम्ही त्रुटीकडे दुर्लक्ष करा आणि माझा सांभाळ करा. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. माझ्या त्रुटी जरी काही गुण जरी असली ना माझ्यात, तरी ती गुण थोडं बाजूला करा आणि मला सांभाळून घ्या. असं म्हणा बरं जगाच्या समोर तुम्ही, मला सांभाळून घ्या. लोक नाही सांभाळून घेणार. लोक तुमच्या त्रुटीला जास्त महत्व देतील. तुम्हाला सांभाळण्याकरता ते तयार नाही. सांभाळून कोण माहितीये का तुम्हाला? कोण सांभाळून घेतो माहितीये का? ज्याच्या मनामध्ये आपलेपणा दडलेला असतो ना, तोच सांभाळतो. जे खरंच जे एखाद्याला आपलं म्हणतात की नाही महाराज, जी आई आपली असते ना, मग बाळ किती चुकलं तरी आई काय करते? कारण ती आपली असते. तो बाप असतो ना, किती चुकलं तरी सुद्धा त्याला पोटात घेतो, सांभाळून घेतो. बाप आपला आहे ना महाराज. हे आपलेपणा जिथं असतो ना, ती लोक सांभाळतात, सांभाळूनच घेतात. जिथं त्यांनी परकेपणाचा भाव असतो तिथं सांभाळलं जात नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मग देव कसं काय देवाला सगळेच आपले आहेत ना हो. आपण सगळे देवाचीच आहोत महाराज. आपण देवाचीच आहोत महाराज सगळे. मग तो नाही सांभाळायचं, मग कोण सांभाळेल? तेव्हा तू काय लोकांसारखा आहेस काय? लोक कधीतरी हात वर करतील, तसा तू जर हात वर केला मग आम्ही कुठे जायचं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तू सांभाळणार आहे, आमचा सांभाळ करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे? असं भाव पोटात निर्माण केला. अनाथ होऊन मला आता कोणीच नाही असं समजून भगवंताच्या समोर गेला आणि तूच माझा आहेस म्हणून मला सांभाळून घे म्हणला. सांभाळलं महाराज, सांभाळले अनाथ, असा भाव आहे. मग त्यानं सांभाळत मी काय होतं माहिती आहे? मग जगातले कोणीच नाही सांभाळून घेतलं तरी चालेल. काही कोणाची गरजच वाटत नाही. कोणाशी काय घेणं देणं शिल्लक राहत नाही. कोणाची आठवणही येत नाही. तो आला काय, भेटला काय, बोलला काय, फलानं झालं काय, काहीच अजिबात मनाला काय वाटत का? तो भेटला ना, याच्यासारखं कोण आहे दुसरा? तो एकदा भेटला की जीवन दिव्य होऊन जातो. म्हणता की आपण पावन अवस्थेला प्राप्त होतो. तो भेटला की तो जीवाला पावनच करून टाकतो. हा महत्वाचा विचार आहे. असं पावन भगवान करणार आहे. तो पतितांचा पावन करणारा परमात्मा, पतितांना पावन करणारा परमात्मा तो आपला झाला. फक्त आपण अनाथ होऊन त्याच्या समोर विनंती केली, सांभाळून घे देवा. मग तो सांभाळण्याकरिता आला, प्रत्यक्ष घरी आला, आपलं मनोरथ त्यांनी पूर्ण केलं. आणि काय केलं असेल? मला त्यानं पावन करून टाकलं. तो पतितांना पावन करणार आहे हे त्यांनी ब्रीद त्याने स्वतःच राखलं आणि त्यांनी महाराज मी पावनच झालं निळोबराय सांगतात.
केला निळा पावन निळोबराय म्हणतात मला पावन करून टाकलं. प्रत्येक चरणामध्ये तीनदा म्हणले महाराज. दुरुक्ती होणं म्हणजे त्यांनी डबल म्हणणं आणि तिरुक्ती तीनदा त्यांनी महाराज म्हणतात. हे कशाकरिता म्हणत असतील? निश्चय सांगण्याकरिता, निश्चयात्मक दृष्टीनं. माझा मनोरथ पोटामध्ये होता ठरलेला, मला हे असं व्हावं वाटत होतं. संशयरहित माझा मनोरथ पूर्ण झालेला आहे. पूर्ण केला काही संशयच राहिला, संदेश शिल्लक राहिला पूर्णपणे ठाम निर्णय त्यांनी सांगितला. बस माझा मनोरथ पूर्ण झाला. आता त्याच्यात संशय शिल्लक राहिला नाही, त्याच्यात किंतु शिल्लक राहिला नाही. माझा मनोरथ पूर्ण झाला. काय मनोरथ पूर्ण झाला? म्हणे देव घरा आले कृपाळ. असे तसे नाही उगा ते आले आदर्श रूपान राहिले तर आलेच राहिले. आता दिसतात की नाही तुमच्या डोळ्यासमोर? आलेच. आता काही किंतु परंतु आहे का? काही नाही. त्रियुक्ती करून सांगितलं घरा आले आणि नक्की आले ना, आलेच. त्रियुक्ती केली, निश्चयात्मक सांगितलं. मला सांभाळण्यासारखं नव्हतंच नाही. तरी पण माझ्यावर भगवंतानं कृपा केली. सांभाळले, परत म्हणले सांभाळले अनाथ. जेव्हा मी म्हणलो ना मला कोण नाही तुझ्या वाचून, मग त्यांनी सांभाळण्याकरिता आला. माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी, थोडा अनाथ होण्याचा प्रयोग तर करून बघा. त्याचं नाटक करा, काय हरकत आहे नाटक? रामसुखदास म्हणायचे त्यांनी मला तू फक्त नाटक कर भक्तीचं. तू भक्तीचं नाटक केलं तरी सुद्धा तुझ्या अंगात भक्तीचे गुण उतरतील आपोआप. पण उगाच मुगम म्हणायचं तेव्हा तुझ्या वाचून मला गबा सासून ठेवा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. फक्त म्हणा तेव्हा तुझ्या वाचून मला कोणीच नाही असं तिथं म्हणले ना तरी सुद्धा त्यांनी तुमच्या म्हणण्यानं सुद्धा मेंदूवर तशा त्यांनी प्रक्रिया घडतील. ती क्रिएट होईल त्या पद्धतीने ब्रेन मध्ये. तशा त्याने आपोआप संकल्प तयार होतील. मग भगवान आपल्याला त्या पद्धतीने करून त्रिवार म्हणतात. त्यांनी मला सांभाळलं आणि तुमच्या सांभाळण्यानं देव मी पावून झालो. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. मला चाबरटासारखं बोलायची सवय लागलेली आहे. मग मी किती बोलू शकतो, पण आता वेळ संपून गेला ना माझा. आपण वेळेत थांबलं पाहिजे. मग मी आता वेळेत कशाचे 15 मिनिटं जास्त झाले, मी थांबतोच आहे. आता जास्त पाल झाडावण्यापेक्षा मला काय सांगायचं होतं, माझ्या मनातलं भाव तुम्हाला सगळ्यांना कळाला. संत पंढरीविषयी त्यांनी मला जे बोलायचं होते मी आपल्या समोर त्यांनी बोलून झालं. आणि सगळी मंडळी त्यांनी आमच्याकडनं आस घेऊन होते. जेवढ्या लोकांनी सहकार्य केलं त्या प्रत्येकाला त्यांनी आस लागलेली. कधी लोक उभी राहिली संत पंढरी, कधी त्यांनी सगळे वैष्णव येतील. खरं सांगू का, मनोरथ चांगला असावा. तो मनोरथ त्यांनी जर चांगला असला की भगवान माझा मनोरथ आहे महाराज. इथे त्यांनी मला सगळे वैष्णव एकत्र यावेत. आपण सगळे आलो ना, असे एवढे तरी आले तरी फार, एवढे सगळ्यांनी यावं.
गळ्यात टाळ घालावेत आणि त्यांनी मृदंग वाजावेत. 100 मृदंग एका वेळेला वाजावेत आणि सगळे त्यांनी वारकरी त्यांनी टाळकरी गळ्यात टाळ घेऊन ज्ञानोबा तुकाराम 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 असा टाळ धरून त्याने नाचावं आणि ब्रह्मदेवाला सुद्धा कौतुक वाटव. त्याला वाटतं याच्यात घुसलं पाहिजे पण त्याला जागा द्यायची नाही अजिबात. अशी अवस्था जेव्हा सगळ्यांना तयार होईल ना महाराज, असं मनोरथ असलं पाहिजे. असेच मनोरथ आहेत महाराज. असं वाटतं हे सगळं माऊलींचं मंदिर, नाथांचं मंदिर, पांडुरंगाचा जो सभा मंडप, त्याच्यात 13 कोटी विठ्ठल विठ्ठल मंत्राचा जप व्हावा, सगळ्या लोकांनी एकत्र एवढा जप करावा. माऊलींच्या मंदिरात 108 पारायण ज्ञानेश्वरीची झाली महाराज, 10 बाकी राहिले फक्त. इथं नाथांच्या मंदिरात 108 नाथ भागवताची पारायण व्हावेत. काय संकल्प आहे दुसऱ्याच्यात, काय त्यांनी चुकीचं आहे महाराज. हे सगळं होणं फार, आणि हा सत्य जर संकल्प आहे तो भगवंताला पूर्ण करावा लागेल महाराज. भगवान तेच पूर्ण करतो, त्यातला भाव आहे. असो, पण तो आलेला आहे आपल्याला सांभाळण्याकरिता इथपर्यंत. ठीक आहे, आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. पण कोणाकोणाचा असा संकल्प भगवान पूर्ण करतो, तो सगळ्या संतांचा पूर्ण करतो. त्यांचं प्रेमाने चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चिन्ह समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून, 2 नाही झाले अजून, थोडा वेळ बसून तुम्ही माझं बडबड ऐकून घेतली. तुम्हाला सगळ्यांच्या अंतर्गतापासून धन्यवाद. गुणवान मंडळी फार सुंदर साधली, तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले, मोठे मन करून तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात. तुम्हाला सर्वांच्या अंतर्गतापासून धन्यवाद करतो. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून त्यांनी थांबलं पाहिजे. त्या मूर्तींकरता त्यांनी सहकार्य करणारी जी मंडळी आहेत, त्यांनी एवढे पैसे दिले. तुम्हाला एवढे खरंच रक्कम मूर्तीला लागली का? नाही, एवढी रक्कम मूर्तीला लागली नाही. खोटं नाटक कशाला केलं पाहिजे म्हणून त्यांनी मला रक्कम जास्त जमा झाली. मग त्या सगळ्या लोकांना सूचना सांगली, तुम्ही भांडण करीत बसू नका, माझी घ्या, माझी घ्या, माझीच मूर्ती आली पाहिजे. तुमची मूर्तीची रक्कम जमा करू आणि त्या रकमेतून अशा पद्धतीने पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती आणि आदि शंकराचार्यांची मुख्य मूर्ती त्यांनी घेऊन येऊ म्हणून शंकराचार्यांच्या मूर्तीची ऑर्डर दिली. मूर्ती पूर्ण तयार झाली. त्याचे फोटो आमच्याकडे आता सध्या दाखवायला पण आहेत, पण ती आता आणायची नाही. आपल्या वारीच्या वेळेला आपण शंकराचार्यांची मूर्ती घेऊन येऊ म्हणून त्या मूर्तीला जवळजवळ 2-3 लाख रुपये लागतात. ती जी आता यांनी जी ज्ञानोबरांची मूर्ती घेगिरी महाराजांनी घेऊन दिली, ती त्यांनी ज्ञानोबरांची 3 लाख रुपयाची मूर्ती आहे महाराज. पण एवढा त्याला खर्च लागतो, जास्त त्यांनी खर्चिक असणारी मूर्ती आहे. या सगळ्यांचा खर्च एकत्र करून या 2 मूर्ती आणि शंकराचार्यांची मूर्ती अशी त्याच्यातून त्यांनी उपलब्धी झालेली आहे. म्हणून ती मूर्ती पण त्यांनी येईल. पण तुमची जी दिलेली रक्कम आहे ती सत्कारणी अशा पद्धतीने लागलेली आहे. म्हणून ती त्यांनी महाराज तुम्ही भगवंताच्या चरणी समर्पित केली आणि ती भगवंताला रुजू करून घेतली. असो, पण अशा पद्धतीने सगळेच लोक सहकार्य करण्याकरिता तयार आहेत. जीव तळमळतो कितीतरी लोकांचं लवकर झालं पाहिजे. बरोबर इथं आलेले आहेत महाराज. फाईल तयार कर, या भाषेतली, त्या भाषेतली, आमच्याकडे जा, फाल्याकडे जा, असं त्यांनी झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. फार 8 तास या सगळ्या लोकांचा असतो. पण जिथं त्यांनी अशा पद्धतीने उजळेल त्या ठिकाणी उजळेल असू द्या. पण या मूर्ती त्यांनी आलेल्या आहेत. अजूनही कोणाला जर त्यांनी मूर्ती द्यायची इच्छा असेल तर त्यांनी मूर्ती करता अशा पद्धतीने आपलं नाव नोंदवावं. या मूर्ती ज्या आहेत ना त्या सगळ्या 50,000च्या पुढच्याच मूर्ती आहेत. काही त्यांनी 60,000, 70,000, 80,000, 1 लाखापर्यंत त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील अशा त्यांनी मूर्ती आहेत. गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, सगळे संत, सनकाधिक संत आदी करून बऱ्याच मूर्ती आहेत. एखाद्याच्या मनात जर सद्भावना असेल ते आपल्याला पण संत पंढरीकरता एखादी मूर्ती द्यायची तर तो त्या मूर्तीचं त्यांनी योगदान अशा पद्धतीने करू शकतो. रकमेची आम्हाला अपेक्षा नाही, आम्हाला फक्त त्यांनी वस्तूची अपेक्षा आहे. म्हणून त्याने जर मूर्ती दिली तर त्याच्या नावे त्यांनी मूर्ती अशा पद्धतीने अशा पद्धतीने स्थापन केली जाईल. असू द्या. म्हणून चाल झालीच असं गृहीत धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करते. कसं ते विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, बोले ले ले
जगद्गुरु तुकाराम महाराज, आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य भगवान की जय. बस पूर्ण केला मनोरथ. आज या अभंगावरती आदरणीय गुरुवर्य महाराजांचं चिंतन आपण ऐकलं. नवे नवे प्रत्यक्ष अनुभव आपण सगळेजण या गोष्टीचा घेतोय की खरोखर तो अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि या ठिकाणी जे जे आपण मनोरथ करतोय आणि तो मनोरथ आपले सगळे पूर्ण करतोय. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य आदरणीय गुरुवर्य महाराजांच्या संकेत आणि संकल्पनातून या ठिकाणी या संत पंढरीचं निर्माण आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यातून या ठिकाणी होत आहे. खरोखर एक एक प्रसंग या ठिकाणी पाहिला तर त्या प्रसंगातून आपल्याला दिसून येत आहे की खरोखर हे जे काही सर्व आहे, आपलं मनोरथ असेल, आपले संकल्प असतील, तर तो भगवान परमात्माच काय काढायचं का बरं राहिला असतं थोड्या वेळ थांबलं ठीक. तर आपल्याला या सगळ्या गोष्टीतून दिसतच की निश्चितच भगवान परमात्मा या सगळ्या गोष्टी पूर्ण करतोय. आताच या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की त्यांना पांडुरंगाची मूर्ती कशी हवी होती आणि तशी त्या मूर्तिकारांनी तयार करून दिली. त्याही पेक्षा अगोदर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल की महाराष्ट्रभर कथा कीर्तनाच्या माध्यमातून महाराज या क्षेत्राचं महात्म्य सांगतायत की हे क्षेत्र का निवडलं, तर या ठिकाणी दोन संतांच्या संजीवन समाधी आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा स्वयंभू रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. मग तो भगवान पंढरीश पांडुरंग असताना दुसरी मूर्ती का आणावी, तर ती मूर्ती त्यांना आवडत नव्हती का, तर मला असं वाटतंय की त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय महाराज संत पंढरीतून पाय बाहेर ठेवीत नाही. किती कार्यक्रमाला जरी उशीर झाला, काही जरी झालं तरी दर्शन केल्याशिवाय जात नाही. मग तरी सुद्धा तर त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटत होतं, त्यांच्या मनामध्ये असा भाव होता की त्या पंढरपुरामध्ये विटेवरती जो उभा आहे त्याचं जे रूप आहे तर ते रूप मला पाहिजे. आणि तो भगवान परमात्मा असा आहे की जी भक्त त्याला जशा रूपामध्ये पाहण्याची इच्छा करतायत आणि होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आणि म्हणून महाराजांची इच्छा होती की तसाच रूपामध्ये तो मला हवाय. आणि त्या मूर्तिकाराला सांगितलं की मला तशीच मूर्ती पाहिजे. आणि ते म्हणतायत की त्यांनी तयार करून दिली, परंतु त्याचं मनोगत कालचं असं आहे की ज्यावेळेस आम्ही मूर्ती घ्यायला अगोदर गेलो, महाराज आमच्याबरोबर नव्हते, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला अनेक ऑर्डर आल्या की स्वयंभू मूर्ती जशी आहे तशी आम्हाला मूर्ती द्या, परंतु आतापर्यंत आम्हाला ती मूर्ती तयार करता आली नाही. परंतु ही कशी झाली आम्हालाही सांगता येत नाही. असं त्याला ते जे पंढरपूरचे मूर्तिकार आहेत आपले, तर तुम्ही त्याला कधीही जाऊन विचारा. तो म्हणतोय की ही मूर्ती पाहून मला कितीतरी ऑर्डर आल्या. ते असणारे पालकर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन विचारू शकता. म्हणजे त्याला सुद्धा आश्चर्य वाटलंय की ही मूर्ती माझ्या हातून अशी कशी तयार झाली. तर त्याला ज्यावेळेस सांगितलं आम्ही असं असं या मूर्तीचे, तर त्यांनी सांगितलं महाराज मला त्याचे फोटो पाठवा. तर म्हणजे असा हा चमत्कार अशा प्रकारचा या ठिकाणी आहे. म्हणजे तो भगवान परमात्मा प्रत्यक्ष तशा रूपाने या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे हे सगळे मनोरथ तो आपले पूर्ण करत आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य संत पंढरीच्या कामासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं लाभत आहे. जास्त वेळ न घेता आज ही मूर्ती ज्यांच्या संयोगातून म्हणजे ज्यांच्या सहकार्यातून अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. यामध्ये असणारे आपल्याला आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांची मूर्ती या सगळ्या मंडळांच्याच सहकार्यातून अशा प्रकारची मिळणार आहे. त्यामध्ये आदरणीय श्री डॉक्टर निळकंठ नामदेव मिसाळ म्हणजे महाराजांचे असणारे पूज्य पिताश्री, तर यांचं योगदान या मूर्तीमध्ये आहे. तर आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत. मला असं वाटतं डॉक्टर या ठिकाणी येऊ शकत नाही, तर आईला आपण बोलूया. आई आपण समोर यायचंय आणि या ठिकाणी आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज शहाणे सुपा, तर कृपया शहाणे महाराजांनी सुद्धा समोर या ठिकाणी यायचं आहे. आणि आदरणीय श्री मारुती हरदे टाकळी डोकेश्वर
यांनी सुद्धा या मूर्तींसाठी 1,11,000 रुपये या ठिकाणी रोख दिलेले आहे. तर त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत. पुढे या. अनिता वाबळे यांच्या असणाऱ्या आई जिजाबाई घरेकर यांच्याकडून 1100 रुपये या ठिकाणी रोख जमा झालेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे भोयरे पठारचं असणारं गुप्तदान 50 रुपये. त्याचप्रमाणे श्री विजय नाना काळे हंगा यांच्याकडून मूर्तीसाठी 1,00,000 रुपये ते आपल्याला मूर्तीसाठी देणार आहेत. तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आज आपण जो या ठिकाणी जी दिंडी मिरवणूक काढली, पंढरपुरापासून पांडुरंगाची मूर्ती इथपर्यंत आणलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं लाभलेलं आहे. वास्तविक पाहता ते सगळेजण हे म्हणजे संत पंढरीचे वारकरीच आहेत, म्हणून नाव घेऊन कोणाचंही आभार मानणं उचित अशा प्रकारचं ठरणार नाही. कुणाचं गाडीचं सहकार्य असेल, कुणाचं वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य अशा प्रकारचं असेल. आज सुद्धा साला म्हणजे दरवर्षी म्हणजे दर एकादशीला जे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये फराळ होत असतं त्या ठिकाणी असणारे त्यांचे उपक्रम चालू आहे. तर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात तरी आपल्या सगळ्यांच्या फराळाची व्यवस्था त्यांनी केली होती, म्हणून त्यांनाही धन्यवाद. बाप्पू हेंगडे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले, ते कारले सरांकडे द्यायला पाहिजे. सर सगळ्यांना आवर्जून सांगितलं सगळे आलेच पाहिजे. सगळेजण आपापल्या शब्दाला जागले आणि अशा पद्धतीने सर्व उपस्थित राहिले. सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. आणि इथून पुढे जेवढ्या मूर्ती येतील असे सोहळे प्रत्येक वेळेला होतील, त्यावेळेस सुद्धा आपण सर्वांनी असंच जाणीवपूर्वक त्यांनी हजर राहावं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. वैशाख शुद्ध पंचमीच्या वारीच्या वेळेला, शंकराचार्य जयंतीच्या वारीला सुद्धा सगळ्या लोकांनी असंच त्यांनी उपस्थित राहावं. रामकृष्ण आहे.